जायचंय. भावाचं लग्न आहे त्यावेळी जाऊ. घरचे बोलवत नाही. हा. कोणता? हा टॉपिक ना मी तो तुम्हाला रीड करायला सांगितलेला. प्रिकॉशनचा टॉपिक आहे. रीड करून पण तुम्हाला अंडरस्टँड होऊन जाईल असं मला मेन्शन करायचं आहे. नाहीच जर का समजलं तर विचारा. बट आता या केसमध्ये माझं फर्स्ट प्रायोरिटी जे असणार आहे ते मलेरिया डिसीज साठी असणार आहे. सो व्यवस्थित काय करा माहिती आहे का, एनसीईआरटी मध्ये 131 पेज नंबर ओपन करा आणि जे काय कंटेंट तुम्हाला आता सांगत जाईल त्यांना काय करा की मेनली हायलाइट करून घ्या. इझिली तुम्हाला सगळे टॉपिक्स कव्हर होताना बघायला भेटणार आहे. राईट ना? सो बघा, आता इथं तुमचा चार्ट मदत करणार नाहीये. तुम्हाला प्रॉपर काय असणार एक पेज मदत करताना बघायला भेटणार आहे ना. 2 पेजेस मध्ये आपला टॉपिक सगळा कव्हर होऊन जाईल. डिटेलमध्ये सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला देऊन टाकन. सगळ्या गोष्टी काय होतील की याच्यामध्ये कव्हर होताना बघायला भेटणार आहे. राईट? सो द डिसीज नेम इज नथिंग बट व्हॉट? मलेरिया. काय असणार आहे? मलेरिया. आणि यासाठी कॉझिटिव्ह एजंटचा जो टाईप असणार आहे तो कोण असणार आहे? प्रोटोझोआ. राईट ना? प्रोटोझोन्स बघायला भेटणार आहे. आणि जो कॉझिटिव्ह एजंट असणार आहे तो कोण असणार आहे? प्लाझ्मोडियम. कोण असणार आहे? प्लाझ्मोडियम. हे 3 टॉपिक पर्यंत क्लिअर होत का मला सांगा. राईट ना? सो यू हॅव टू बेसिकली मेन्शन दिस काय असणार आहे डिसीज. राईट ना? सो डिसीज जर का डिस्कस करायला गेलं तर त्याचं नाव काय असणार आहे? मलेरिया. मलेरिया येताना बघायला भेटणार आहे. देन टाईप ऑफ काय असणार आहे मेनली मेन्शन करून घेतो. टाईप ऑफ कॉझिटिव्ह एजंट इज नथिंग बट काय असणार आहे? प्रोटोझोआ. प्रोटोझोआ बघायला भेटणार आहे. अँड देन कॉझिटिव्ह एजंट मेनली मेन्शन करून घेतो कोण असणार आहे? प्लाझ्मोडियम. प्लाझ्मोडियम येताना बघायला भेटणार. ही बेसिक इन्फॉर्मेशन पहिल्यांदा काय असतं की माहित असून द्या. आता या केसमध्ये मला काय सांगायचं माहिती आहे का, प्लाझ्मोडियमच्या 4 डेंजरस स्पेसिफिकली इथे स्पेसिस मेनली इन्क्लूड करून दिलेत. बट सगळ्यात डेंजरस इतक्या नाहीयेत. म्हणजे ऍबिलिटी त्यांच्यामध्ये नाही की मलेरिया कॉज करू शकत नाहीत, कॉज करू शकतात. पण यांच्यामध्ये जे डेंजरस असणार आहे सगळ्यात जास्त ती कोणते असणार आहे, कशी असणार आहे, ती मला क्लिअर करून टाकून देतोय. बघा, यांच्यामध्ये जे प्लाझ्मोडियमची पहिली जी स्पेसिफिकली तुम्हाला स्पेसिस मेनली मेन्शन करून दिली जाणार आहे, काय असणार आहे? प्लाझ्मोडियम एक बायवॅक्स म्हणून दिलेलं राईट ना? बायवॅक्स दिलेले. देन सेकंड वन जर डिस्कस करायला गेलो तर काय असणार आहे बघा, प्लाझ्मोडियम मलेरिया एक दिलेले आहे तुम्हाला राईट ना? मलेरिया राईट ना, ही एक दिलेली आहे. देन थर्ड वन जर का डिस्कस करायची म्हणजे त्याची एनसीटी मध्ये दिलेली नाही, बट आपल्याला माहित असायला पाहिजे. इज नथिंग बट प्लाझ्मोडियम ओवेल. काय असणार आहे? ओवेल एक येताना बघायला भेटणार आहे. आणि देन लास्ट वन जे आपल्यासाठी खूप जास्त मॅटर करणार आहे, इज नथिंग बट काय असणार आहे? फॅल्सिफेरम येताना बघायला भेटणार आहे राईट ना? सो प्लाझ्मोडियम फॅल्सिफेरम. ओके, ध्यानात राहील. काय असणार आहे? फॅल्सिफेरम. ही मेनली मेन्शन करून घेतोय. यांच्यामध्ये काय करायचं मेनली ध्यानात ठेवून घ्या. हा टॉपिक सगळ्यात जास्त का असणार आहे, कसं असणार आहे तुम्हाला सांगून देतो. ही जी मेनली मेन्शन करून दिली काय असणार आहे? फॅल्सिफेरम. इट्स अँड कशा असणार आहे बाळांनो? पर्टिक्युलरली फेटल आहे. फेटलचं मिनिंग समजतं? काय असणार आहे? डेंजर असणार आहे किंवा डेथ कॉज करण्यासाठी मेनली रिस्पॉन्सिबल असणार आहे. फेटल. काय असणार आहे? फेटल स्पेसिस मेनली मेन्शन करून घेतोय. सो आता जेव्हा कधी तुम्ही बेसिकली सायंटिफिक नेम लिहाल, ऍज युजल तुम्हाला काय करायला पाहिजे की जेव्हा कधी बेसिक सायंटिफिक नेम त्यांचे काय असणार आहे? अंडरलाईन करणं कंपल्सरी आहे बाळांनो. सो कंपल्सरी काय करायला घ्या सगळ्यांना अंडरलाईन करून टाका. सायंटिफिक नेम्स आहे त्यांचे. ओके, प्लाझ्मोडियम कोण आहे? जीनस आहे तुमची, आणि त्याच्या अंडर काय असणारे स्पेसिस बघायला भेटणार आहेत? वायवॅक्स, मलेरिया, ओवेल आणि काय असणार आहे? फॅल्सिफेरम. जेव्हा कधी एखाद्या पर्सनला राईट ना, नॉर्मल पर्सनला इन्फेक्टेड मॉस्किटोनं, एक इच अँड एव्हरी वर्ड तुम्ही युज करा. तुम्हाला जर असं वाटत असेल की सर ह्या वर्डचं मिनिंग काय, म्हणजे तुम्ही इन्फेक्टेड मलेरिया का म्हणताय, इन्फेक्टेड मॉस्किटो का म्हणताय, इन्फेक्टेड बेसिकला का म्हणताय, तुम्हाला जरा जरी डाऊट तर विचारा. अरे या सगळे पॉईंट्स मला त्याच्यामध्ये मॅटर करताना बघायला भेटणार, कारण हा असा एक टॉपिक आहे. वर्ड जर का तुम्ही प्रॉपर वाचले नाहीत क्वेश्चनचे तर काय होईल माहितीये का, तुमच्या हातातून मार्क्स निघून जातील. टॉपिक इतका इझी आहे. मलेरिया तुमचा कॉमन बेसिसवर आपण डिसीज बघायला भेटतो, बट इझी असताना पण बेसिक हातातून मार्क्स जाणार आहेत. त्याचं रिझन माहित असायला पाहिजे. फॅल्सिफेरम मी दिले ते फेटल स्पेसिस बघायला भेटणार आहे. डेंजरस आहे. इन जनरल मध्ये जर डिस्कस करायचं म्हटलं ना बाळानो, तर समजून घ्या 12 डेज मध्ये बाकीचे जे डेज असणार आहेत, बाकीचे म्हणजे कोणते माहिती आहे का, की स्पेसिफिकली वायवॅक्स घ्या, मलेरिया घ्या, ओवेल घ्या. तर इन जनरल मध्ये सांगतो, इन्क्युबेशन एक पिरियड असतो. इन्क्युबेशनचं मिनिंग समजतंय बाळानो? इन्क्युबेशन पिरियड मध्ये तुम्हाला त्या डिसीजचे कोणते सिमटम्स दिसत नाहीत. कोरोनाचा 14 दिवसांचा काय होता बाळांनो माहितीये का? इन्क्युबेशन पिरियड होता. तुम्हाला 14 दिवसांसाठी क्वारंटाईन केलं जात होतं. जर का तुम्हाला असं दिसलं का नाही की बाबा व्हायरसचा दिसलाय पण सिमटम्स नाहीत, तर तुम्हाला इमिजिएटली 14 दिवसांसाठी क्वारंटाईन केलं जातं. का? 14 दिवसामध्ये तो फुल्ली डेव्हलप व्हायचा. सिमिलर केसमध्ये मलेरियामध्ये जर डिस्कस करायचं म्हटलं तर सगळ्यात लिस्ट आणि सगळ्यात हायेस्ट तुम्हाला सांगून टाकतोय. मलेरियामध्ये ही जी प्लाझ्मोडियम मलेरिया बघायला भेटणार, तिच्या नावामध्येच मलेरिया कॉज करण्यासाठी असणार आहे, तीच ऍक्च्युअली रिस्पॉन्सिबल असते. 18 डेज तिचा काय असणार आहे म्हणून याच्यामध्ये इन्क्युबेशन पिरियड असतो बाळांनो. इन्क्युबेशन पिरियड बघायला भेटणार आहे. म्हणजे तिला जर का फुल्ली एकदम डेव्हलप व्हायचं असेल, एकदम स्ट्रॉंग लेवल इन्फेक्शन कॉज करण्यासाठी, तर किती दिवस लागणार आहेत? 18 डेज लागणार आहेत.
आणि त्याच केसमध्ये जर का मी फॅल्सिपेरम घेतली ना बाळांनो, तर 12 दिवसामध्येच बेसिकली काय असणार आहे, फुल्ली डेव्हलप होताना बघायला भेटणार आहे. इन्क्युबेशन पिरियड बेसिकली त्यांचा काय असणार आहे, एवढाच फक्त बघायला भेटणार आहे. किती? ओनली 12 डेजच बेसिकली पिरियड इथं मेनली मेन्शन करून घेतोय. तर त्याचं मिनिंग समजून घ्या. बाकीचे असणारे ओवेल आणि वायवॅक्स ह्या 14 दिवसामध्ये बेसिकली डेव्हलप होताना बघायला भेटणार आहेत. सो त्यांचा ऍव्हरेज होतोय. बट ही सगळ्यात लो म्हणजे काय कमी दिवस म्हणजे सगळ्यात जास्त दिवस डेव्हलप होण्यासाठी म्हणजे याच्यामध्ये पॉवर कमी आपल्याला इन्फेक्शन कॉज करण्याची. बट हिच्यामध्ये पॉवर खूप जास्त आहे. फटाफट ग्रो होते आणि फटाफट इन्फेक्शन कॉज करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असताना बघायला भेटणार आहे. ऑर इव्हन यांचा बरं मला काय म्हणायचं आहे, मलेरियाचे सगळ्यात कॉमन सिम्टम सांगा. ताप आहे ना? ताप आहे ना याच्यामध्ये. तर आपल्याला हा जो ताप असणार आहे 4 ते 6 तास किंवा 8 तास कंटिन्यू येताना बघायला भेटणार आहे. फुल बॉडीमध्ये इतका जबरदस्त. आणि रात्रीचा टायमिंग मोस्टली असतो. रात्रीचा ताप येतो, दिवसा ताप नाहीये. अशा केसेसमध्ये आपण डिस्कस करत होतो. तर हा तो ताप असणार, ते तापाचा पण एक इंटरव्हल असतो. राईट ना? इंटरव्हल येताना बघायला भेटणार आहे. तर इंटरव्हलच्या केसमध्ये जर बघितलं, तर तुम्हाला यांच्यामध्ये काय असणार आहे, कमीत कमी इंटरव्हल कोणाचं असलं तर बाळांनो हा फॅल्सिफेरमचा आहे. म्हणजे काय असणार आहे, एक 48 टू 72 जर आवर्स जर घेतले, एवढे दिवस झाले, तर लगेच परत ताप येणार आहे. 6 तासांसाठी, 8 तासांसाठी, राईट ना? म्हणजे 2 दिवसाचा मध्ये गॅप आहे. बट यांच्यामध्ये 2 दिवसाचा नसतो, 3-4 दिवसांचा गॅप येणार आहे. हा फटाफट तुम्हाला ताप येतो, लगेच येतो. 2 दिवस ताप, परत सुट्टी. 2 दिवस ताप, परत सुट्टी. असं बेसिकली येताना बघायला भेटणार आहे. आणि तो ताप जरी आला तरी इतका खतरनाक असतो. तुम्हाला लिटरली काय होतं बाळांनो माहिती आहे का? जॉईंट पेन होताना बघायला भेटणार आहेत. मसल पेन होताना बघायला भेटणार आहेत. ही कंडिशन क्रिएट होते. आणि फॅल्सिपेरम अजून जर का डिस्कस जर करायचं म्हटलं, तर फॅल्सिपेरममुळे जो मलेरिया कॉज केला जातो, त्या मलेरियाला एनसीआरटीनं पहिल्याच पॅराग्राफमध्ये एक नाव दिलंय, मॅलेग्नंट मलेरिया. अरे दिले की नाही असं काय? हायलाइट करून टाका बाळांनो. मलेरिया, मॅलेग्नंट मलेरिया कॉज करण्यासाठी रिस्पॉन्सिबल कोण आहे आपले? फॅल्सिपेरम वाले, ना की ओवेल. और काय असणार आहे तुमची वॅवॅक्स, राईट ना? कोण रिस्पॉन्सिबल असणार आहे? येस, फॅल्सिपेरम वाले इथं मेनली रिस्पॉन्सिबल असणार आहे. कॉज मेनली मेन्शन करतोय. कॉज काय असणार आहे? मॅलेग्नंट, मॅलेग्नंट मलेरिया. और याला अजून एक नाव देण्यात ठेवा, याला आपण अजून म्हणतो सेरेब्रल मलेरिया. सेरेब्रल मलेरिया. वाय? याचं मिनिंग समजून घ्या. जेव्हा कधी बेसिकली बॉडीमध्ये या टाईपचं इन्फेक्शन जर झालं, ते एका ठिकाणी बेसिकली तुमचा पॉझिटिव्ह एजंट राहत नाही. तो गावभर फिरत असताना बघायला भेटणार आहे. समजतंय? गावभर फिरणार आहे. म्हणजे एका प्लेसवरती नाही. बॉडीच्या ईच अँड एव्हरी सेलमध्ये त्याचं काय असणार आहे, आरबीसी मध्ये. आरबीसी जिथं चालले तिथं बेसिकली इन्फेक्शन असणार आहे. मग मे बी ते बेसिकली ब्रेनकडे जाऊ देत किंवा बेसिकली लिव्हरकडे जाऊ देत, अरे पण काय असणार तुमच्या किडनीकडे जाऊ देत. ईच अँड एव्हरी ठिकाणी इन्फेक्शन होताना बघायला भेटणार आहे. बट डेंजरस कंडिशन कधी येणार आहे? त्यावेळी बेसिकली तुमच्या सेरेब्रल ब्रेनकडे जाताना बघायला भेटणार आहे. इन्फेक्शन, सेरेब्रल मलेरिया इन्फेक्शन टू द ब्रेन. आता इमॅजिन करा या मलेरियामुळे जर का तुम्हाला, राईट ना, कधी म्हणजे डोक्यात ताप घुसलाय. अरे तुम्ही ऐकलं की नाही कधी? असं सांगतात बघा, डॉक्टर असं बोलतात, त्यानंतर फिवर आहे तो पूर्णपणे कुठपर्यंत पोहोचलाय, तर ब्रेन पर्यंत गेलात. आता इमॅजिन करा हाय प्रेशर मध्ये जर का, सॉरी हाय टेम्परेचर मध्ये जर का ब्रेनचे सेल सर्वाइव्ह थोडी ना होणार आहेत. मालिनशी तुमचं बेसिकली डिझॉल्व्ह होताना बघायला भेटणार आहे. राईट ना, नर्वचं प्रॉपर बेसिकली काय होऊ शकत नाही, ट्रान्समिशन होऊ शकत नाही. पण ते इश्यूज क्रिएट करताना बघायला भेटणार आणि याच केसमध्ये पर्सन समटाइम्स डेथ होताना बघायला भेटणार आहे. सो इतकी फेटल कोणती बेसिकली स्पेसिस बघायला भेटणार आहे? प्लाझ्मोडियम फॅल्सिफेरम बघायला भेटणार आहे. हिला ध्यानात येते तुमच्या समस्या इथं काय चाललेलं आहे. आता ह्याचा आपला बॉडीमध्ये इन्फेक्शन होण्याची काय केसेस वर कशा पद्धतीने परफॉर्म केले जाणार आहे ते आपण इथे डिस्कस करणार आहे. मी सो तुम्हाला इथं पहिल्यांदा डिसीजची बेसिक बेसिक इन्फॉर्मेशन इथं कव्हर करून टाकलेली आहे. आता आपण चालू करणार आहे प्लाझ्मोडियम फॅल्सिफेरम बद्दल. समस्या याच्यामध्ये काय असणार आहे, राईट ना? त्याच्यामध्ये आपण काय करतोय चालू करून घेऊ. मग काय असणार आहे प्लाझ्मोडियम फॅल्सिफेरम बद्दल आता मी मेन्शन करतोय. ओके, फॅल्सिफेरम बद्दल आपण इथं आता डिस्कस करून घेतो. फॅल्सिफेरम सिच्युएशन अशी होती की जर का एखादा पर्सन, राईट ना, आता ह्याच्यामध्ये काय होणार आहे की ही जी फॅल्सिपेरम असणार आहे प्लाझ्मोडियम, ही वायद बेसिकली काय असणार आहे का ऑर्गॅनिझमच्या थ्रू बॉडीमध्ये एंटर करताना बघायला भेटणार आहे, राईट ना. आणि या बेसिकली ऑर्गॅनिझम मध्ये एंटर जर करायचे असेल तर इथं मेनली मेन्शन करायचं म्हणजे तर डिसीज जो असणार आहे किंवा पर्टिक्युलर प्लाझ्मोडियम फॅल्सिपेरम असणार आहे, हा ऑर्गॅनिझम ऍक्च्युअली कसा डायजेनिक बाळून कंडिशन मध्ये ना ठेवा. डायजेनिक म्हणजे काय असणार आहे, ह्याला जर का ग्रो व्हायचं असेल, राईट ना, हिला जर का ग्रो व्हायचं असेल तर ग्रो होण्यासाठी दोन बेसिकली होस्टची गरज असणार आहे. फर्स्ट वन जर डिस्कस करायचं म्हटलं तर कोण असणार आहे बाळांनो? ह्युमन. काय असणार आहे? ह्युमन येताना बघायला भेटणार आहे. आणि सेकंड होस्ट जो बघायला भेटणार इज नथिंग बट काय असणार आहे बघा, याच्यामध्ये येणार आहे मॉस्किटो. काय असणार आहे? मॉस्क्युटो, राईट ना, मॉस्किटो येताना बघायला भेटणार आहे. एस्पेशली जर सांगायचं म्हटलं तर मॉस्किटो मध्ये कोण असणार आहे? फिमेल मॉस्किटो. हे बेसिकली काय करा की मेनली ध्यानात ठेवून घ्या, फिमेल मॉस्किटो येताना बघायला भेटणार आहे. फिमेल मॉस्किटो काय असणार आहे अशी येताना बघायला भेटणार आहे. राईट ना.
फिमेल मॉस्किटो बेसिकली आपण काय करतो की ते मेनली डिस्कस करून घेतोय. असू द्या कोणतरी आहे ना, फिमेल आहे ना, क्लॅरिटी येते ना, सायन्स समजते का नाही ते. तर फिमेल मॉस्किटो इथं असते राईट ना, ही तिची शेंडी आहे मागची, त्याला जरा मी रिबन पण लावून टाकले राईट ना. हिचं नाव काय असणार आहे? अॅनोफिलस. हिला जरा ठेवून घ्या रे, अॅनोफिलस मॉस्किटो. ध्यानात राहील. काय चांगले नाही दिसत ते, चांगले आहे ना. डेंजरस आहे ना ती, सहा दिसू दे का. हा नाही आता बास बास बास, एवढंच बास. पिंक कलरचे पाहिजे. मग कुठं असतं ते? गा बसा, ती मॉस्किटो आहे, डेंजरस मॉस्किटो आहे. थांबा, एक महत्वाची गोष्ट राहिली तिची. बास ना, विषय संपला. ती आहे आपली अनाफिलस मॉस्किटो राईट ना, फिमेल असणार आहे स्पेशली. ते दिसले तुम्हाला आता, काय साइन वरून समजत असणार आहे, चित्र बघितल्यानंतर तुम्हाला कळूनच जाईल कोण असणार आहे फिमेल मॉस्किटो. आता सिच्युएशन काय बघा, ज्यावेळी बेसिकली काय असणार आहे माहिती आहे का, ही मॉस्किटो. बर, मला सांगा, हिचा हिचा खेळ कधीचा चालू असतो माहिती आहे का? रात्रीचा खेळ चालेल, दिवसाचा खेळ नसतो यांचा, रात्रीचा खेळ चालू असणार आहे. मग मला सांगा, रात्रीचा जर धिंगाणा घालत असेल तर हिला काय म्हणायला पाहिजे? नॉक्टर्नल ॲनिमल. अरे सर नो, तरी माझी कोण झाली? नॉक्टर्नल ॲनिमल आहे, म्हणजे रात्रीची चावल येते, दिवसात तिचं दुसरं काम असतंय राईट ना. नॉक्टर्नल बेसिकली बघायला भेटणार आहे, नॉक्टर्नल केस मध्ये येणार आहे. सो जेव्हा कधी इन्फेक्शन कॉज करताना बघायला भेटणार, तर काय करते कशी करते समजून घ्या. आता ह्याच्यामध्ये एस्पेशली हिची जी बेसिकली स्ट्रक्चर असणार आहे त्याच्याबद्दल थोडंसं आपण थोडंसं अंडरस्टँड करून घ्या, मग ह्युमन मध्ये इन्फेक्शन कसे कॉज करणार आहे ते बघून घ्या. मी तुम्हाला सांगितलेलं बाळांनो, की जर का बॉडीचा सरफेस एरिया जर का तुम्ही असं डिस्कस करत असाल राईट ना, हा काय असणार आहे आपल्याला स्किनचा पार्ट येताना बघायला भेटणार आहे. आता स्किन मध्ये काय होतंय, की जेव्हा कधी ही फिमेल मॉस्किटो आपली काय असणार आहे स्टिंग, काय असणार आहे स्टिंग, ती काय करणार आहे याच्यामध्ये पर्टिक्युलर जर अशी एकदम डीप जर करत असेल राईट ना, तर समजून घ्या इथं दोन डिफरंट टाईपच्या काय असणार आहे माहिती आहे का तुम्हाला, म्हणजे ट्यूबलाइट स्ट्रक्चर येताना बघायला भेटणार आहे. तर एक ट्यूबलाइट जसं की इमेजिन करा, त्याचं हेडचं स्ट्रक्चर जर का असं असेल राईट ना, तर हेडच्या स्ट्रक्चर मध्ये या ठिकाणून इथं काय असणार आहे, एक टाईपच्या अशी या फॉर्म मध्ये काय असणार, जस्ट इमेजिन करा, अशी तिचे ग्लँड असणार. दिस इज नथिंग बट काय असणार आहे, सलायव्हरी ग्लँड. काय असणार आहे? सलायव्हरी ग्लँड तुम्हाला अशी येताना बघायला भेटणार आहे. ओके. अँड सेकंड थिंग, इथं त्यांचे काय असणार आहे, एक ऑदर बेसिकली ट्यूबलाइट स्ट्रक्चर बघायला भेटणार आहे, जी काय असणार आहे मेनली रिस्पॉन्सिबल असते फूडचे बेसिकली काय असणार आहे इनटेक करून घेण्यासाठी. आणि ही जी काही बेसिकली तुम्हाला ग्लँड म्हणजे ट्यूबलाइट स्ट्रक्चर बघायला भेटणार आहे, ही ऍक्च्युअली कंटिन्यू होताना बघायला भेटणार कोणामध्ये, इसोफॅगस मध्ये. समजतंय? हे काय असणार स्टिंगलाइट स्ट्रक्चर असणार आहे. सो माझं सिंपल साधं म्हणणं काय असणार, नीट समजून घ्या. तुम्हाला याच्यामध्ये काही गोष्टी माहित नाहीत, क्लिअर करून देतोय. इट्स अँड सलायव्हरी ग्लँड. कोण आठवण काढू लागलं? थांबा. अननोन नंबर आहे. हो का, आपलं काय घेणं देणं. थांबा, मला माहिती आहे नंबर कोणाचा आहे. नाही, हा नंबर आहे बेसिकली आपल्या अकॅडमीचा. बघा, हरे कृष्ण. हा, हरे कृष्ण प्रभू, बोला ना. बरं बरं, मी काय करून माहिती का, आज येईन तिकडे, तर मग त्यावेळी पेपर देतो तुम्हाला पाहून. तुम्ही इकडेच आहे का? बरं बरं, चालेल, मग मला आज इकडेच पेपर देतो. चालेल, हरे कृष्ण. गोड गैरसमज फक्त करून घ्यायचं तुम्हाला, तेवढंच जमतं की बाकी काय नाही. हा, हा बसा. बघा, सलायव्हरी ग्लँड आहे. आता या सलायव्हरी ग्लँड मध्ये काय असतात बघा, की या टाईपचे तुम्हाला कोण बघायला भेटणार आहेत, असे प्लाझ्मोडियम असणार आहेत राईट ना. तर जेव्हा कधी बेसिकली काय केलं असणार आहे, असणार आहेत, आता इमॅजिन करा स्किन वरती जेव्हा स्टिंग मारणार आहे, ते स्टिंग मारल्यानंतर नॅचरली काय असणार आहे, ब्लड इकडून काय असणार आहे बघा, ब्लड अपोजिट दोन बेसिकली ट्यूब असतात हा, इकडून काय असणार आहे ब्लड आपल्या बेसिकली पर्सनच्या बॉडी मधलं काय असणार आहे, इथून असं रन करताना बघायला भेटणार आहे. ते रन करत कुठे एंटर केलंय, इसोफॅगस मध्ये, मॉस्किटोच्या इसोफॅगस मध्ये. आणि इकडून जे असणार आहे इथून काय जाताना बघायला भेटणार आहे, सलायवा जाताना बघायला भेटणार आहे. सलायवा मधून कोण चाललेला आहे तुमचा, येस, पर्टिक्युलरली हा प्लाझ्मोडियम या पर्सनच्या बॉडीमध्ये असा येताना बघायला भेटणार आहे.
बट महत्वाची गोष्ट जर सांगायची म्हटली तर इथून जे काय ब्लड आपल्या बॉडीमधून निघणार आहे ना, ते ब्लड निघत असताना क्लॉट होऊ शकतं. अरे समजतंय का? क्लॉट होऊ शकतं ना. तर मॉस्किटो स्वतः बरोबर स्वतःचा एक अँटीकॉग्युलेंट एजंट घेऊन फिरत असतो. हा लय हुशार असते. ब्लड काय नाही झालं पाहिजे, क्लॉट नाही झालं पाहिजे. त्यातलं जे काय आरबीसी असणार आहे त्या सगळ्या युटिलाइज करायच्यात, खायचं प्यायचं मस्त एन्जॉय करायचा, बट ब्लड क्लॉट नाही व्हायचं द्यायचं. तर त्यासाठी अँटीकॉग्युलेंट इथं ब्लडचा जो अँटीकॉग्युलेंट बघायला भेटणार आहे, दिस इज नथिंग बट टाकताना बघायला भेटणार, तो सलाइवा मधून जाताना बघायला भेटणार आहे बरं का. तर सलाइवा मधून जो जाताना बघायला भेटणार आहे, इथं अँटीकॉग्युलेंट एजंट मेनली मेन्शन करतो. अँटी कॉग्युलंट असणार आहे, राईट ना. त्याचं नेम आहे बाळांनो, एकतर बेसिकली त्याला आपण मॉस्किटोन मेनली मेन्शन करतो. काय असणार आहे? मॉस्क्युटिन. मॉस्क्युटिन येताना बघायला भेटणार आहे. क्लॅरिटी ते मॉस्क्युटिन, राईट ना. हिमोफिलिन पण मेनली मेन्शन करू शकतो किंवा मॉस्क्युटिन मेनली मेन्शन करून घ्या. मॉस्क्युटिन काय असणार त्यांचं बेसिकली सगळ्यांच्या मध्ये कॉमनली येताना बघायला भेटणार. हा तुमचा एक अँटीकॉग्युलंट एजंट आहे. आता मला सांगा ब्लड क्लॉट होणार आहे का? नाही. आरामात बेसिकली ब्लड काय असणार आहे बॉडीमध्ये त्यांच्या एंटर करताना बघायला भेटणार. बट सायमेटेनियसली सलायवरी ग्लँड मधून कोण आलाय? हा येस प्लाझ्मोडियम आलाय. आणि हा प्लाझ्मोडियम जो असतो तो इन्फेक्टेड स्टेजमध्ये असतो. एनसेटीने सेकंड पॅरेग्राफ मध्ये एक तुमचा कॉझिटिव्ह एजंटचं नाव दिले बघा, स्पोरोझॉइट म्हणून दिलं. काय असं? अरे सर नो, स्पोरोझॉइट दिलं ना, ब्रॅकेटमध्ये काय लिहिलंय? इन्फेक्शियस स्टेज म्हणून, और इन्फेक्शियस फॉर्म और इन्फेक्शियस स्टेज बघायला भेटणार आहे. तर हा पॉईंट तुम्हाला माहित असायला पाहिजे. हा जो कोण असणार आहे बाळांनो, येस स्पोरोझॉइट येताना बघायला भेटणार आहे. स्पोरोझॉइट, राईट ना. जो की बेसिकली मेनली मेन्शन करून घेतो इन्फेक्शियस स्टेज. इथे ना ठेवून घ्या, इन्फेक्शियस काय असणार आहे स्टेज इथे येताना बघायला भेटणार आहे. सांगा इथपर्यंत कोणाला काय डाऊट आहे का बाळांनो? मॉस्किटो आला, बाईट केलं, बाईट करत असताना ब्लड सक केलं आणि सलावा रिलीज केली. आता सलावा रिलीज केल्यानंतर पण मला क्लिअरली सांगू देतो, एक टाईपचा बेसिकली नॅचरल अनेस्थेशिया दिल्यासारखं आहे. मॉस्किटो ज्यावेळी निघून जात असतो ना, त्यावेळी आपल्याला फील होतं की बाईचा मला बाईट केलेलं आहे, राईट ना. ज्यावेळी तो बाईट करत असतो त्यावेळी फील नाही होते आपल्याला. म्हणजे त्या सलाईव्हमध्ये जसं तुमचा बेसिकली काय असणार आहे, हा एक अँटीकॉग्युलेंट एजंट प्रेझेंट आहे, सायमल्टेनियसली एक नॅचरल कोण प्रेझेंट आहे? अनेस्थेशिया, राईट ना. अनेस्थेशिया की ज्याच्यामुळे आपल्याला पेन फील होत नाही बाळांनो. तर तिथल्या एकदम नर्व्स आपल्या असतात ना एकदम शटडाऊन होताना बघायला भेटणार आहे, सेन्सच राहत नाही आपल्याला. ती कंडिशन क्रिएट होताना बघायला भेटणार आहे. आता सेकंड जो बेसिकली होस्ट मेनली मेन्शन करून घेतो इज नथिंग बट कोण असणार आहे? आपला ह्युमन असणार आहे, राईट ना. आता मला सांगा, ब्लड मध्ये लिटरली सांगतो वन टाइमच्या वेळी बेसिकली हे इन्फेक्शन काय असणार आहे ह्युमनसाठी करताना बघायला भेटणार आहे, राईट ना. तर ह्युमनला ज्यावेळी इन्फेक्शन होणार आहे त्या सिच्युएशन काय क्रिएट होते थोडं समजून घ्या. ह्युमन मध्ये काय होणार आहे? 1 मिनिट जस्ट, जागा कमी पडते तिकडे. काय असणार आहे? ह्युमनला बेसिकली बाईट करणार आहे, राईट ना. ही कंडिशन मॉस्किटो मध्ये झाली, मॉस्किटोच्या थ्रू आता ह्युमनच्या बॉडीमध्ये काय झालंय? हा पर्टिक्युलरली प्लाझ्मोडियम जो असणार आहे तो एंटर केलेला आहे. कोणत्या स्टेजमध्ये आला सांगा? स्पोरोझॉइट अँड इट्स अन इन्फेक्शियस स्टेज. मी तुम्हाला क्लिअरली सांगू देतो बाळांनो, आपल्या प्लाझ्मोडियमची एक स्टेज नाही मल्टिपल स्टेज आहे. तर त्याच्यामधली पहिली स्टेज आपण बघितली, कोणती असणार आहे? इन्फेक्शियस स्टेज इज नथिंग बट स्पोरोझॉइट. ती कोणामध्ये आल्या? ह्युमन मध्ये आल्या. आता ह्युमन मध्ये आल्यानंतर ना, ह्युमन मध्ये आल्यानंतर इमॅजिन करा, मी सांगतो वन टाइम जर का स्पेसिफिकली या मॉस्किटोने जर बाईट केलं ना, तर तिच्या सलाईव्हमध्ये इतके स्पोरोझॉइड असतात की जे ऍट अ टाइम 300 लोकांना काय करू शकते माहिती आहे? इन्फेक्शन कॉज करू शकते. ऍट अ टाइम 300 लोकांना इन्फेक्शन कॉज करू शकते, इतके स्पेसिफिकली स्पोरोझॉइडचा नंबर असतो. बट या स्पोरोझॉइड्स सिच्युएशन अशी होती की जसं बॉडीमध्ये एंटर करते ना, आता आलाय कोण मला सांगा? अँटीजन आलेले आहे, राईट ना. प्लाझ्मोडियम जर बेसिकली डिस्कस करायचं म्हटलं तर प्लाझ्मोडियमचा शेप कसा असणार आहे? एकदम तुम्हाला असा थोडासा झिगझॅग फॉर्म मध्ये स्पायरल फॉर्म मध्ये येताना बघायला भेटणार, जस्ट लाईक दिस वे, राईट ना. या फॉर्म मध्ये काय असणार आहे? प्लाझ्मोडियम तुम्हाला जनरली बघायला भेटणार आहे. आणि प्लाझ्मोडियम जो बेसिकली बघायला भेटतो याच्यावरती बॉडीमध्ये जसा एंटर करणार आहे, डेफिनेटली हा एक अँटीजेनिक सबस्टन्स आहे. जो बॉडीमध्ये एंटर केला तर बॉडी त्याच्या अगेन्स्ट काय प्रोड्यूस करणार आहे? अँटीबॉडी, राईट ना. पण इतका हुशार आहे, समजून घ्या याच्यावरती काय चाललंय. याच्या बॉडीवरती इथं असे काय असतं माहितीये का? एक बेसिकली अँटीजन, राईट ना, असे सबस्टन्स तुम्हाला बघायला भेटणार आहेत. स्पोरोझॉइट काय असणार आहेत? सरकम स्पोरोझॉइट्स बेसिकली अँटीजन्स बघायला भेटणार आहेत. काय असणार आहे? सरकम सीएस अँटीजन्स मेनली मेन्शन करून घेतो बघा. तुम्हाला जास्त काही डिटेलमध्ये नाही बट क्लिअरली सांगू देतो, ह्यांना आपण काय म्हणतो? सीएस अँटीजन. अँटीजन आता याचा लॉंग फॉर्म जर सांगायचं म्हटलं तर बघा इथं काय असणार आहे? सरकम स्पोरोझॉइट्स. स्पोरोझॉइट्स येताना बघायला भेटणार आहेत. क्लॅरिटी येते? आता सांगा, हे अँटीजन असतील आणि जर का ह्युमनच्या बॉडीमध्ये जर का ते एंटर करताना जर आला तर डेफिनेटली अँटीजनला आयडेंटिफाय करून ह्युमनची बॉडी काय प्रोड्यूस करणार आहे?
अँटीबॉडी प्रोड्यूस करणार. इतका शान आहे, बॉडीमध्ये जसा येतो का नाही पहिल्यांदा या बेसिकली अँटीजनचं शफलिंगच करून टाकतो. अँटीजन स्वतःच्या बॉडीवरचे काढूनच टाकून देतो. का तर ह्युमनच्या बॉडीमध्ये जर एंट्री केली तर ह्युमनच्या बॉडीला समजूच नाही की मी एंटर केलोय म्हणून. कळतंय का? एवढं हुशार आहे ते. म्हणून मी तुम्हाला अगोदरच एक पॉईंट सांगितला होता. येस, की बेसिकली पॅरासाइट आणि होस्ट एकमेकांबरोबर कसणारे इव्हॉल्व होताना बघायला भेटणार. को इव्होल्युशनचं मेकॅनिझम यांच्यामध्ये आहे. जसं आपली बॉडी त्याला मारण्यासाठी रिस्पॉन्सिबल असणार आहे, त्याला लगेच मारू शकते ना. सिमिलर केसमध्ये ते स्वतःला वाचवण्यासाठी पण असं मेकॅनिझम करून घेते, राईट ना. बट हे काढेपर्यंत सर्टन टाइम पर्यंत काय ना काहीतरी टाइम लागणार आहे ना. विदिन हाफ अन आवर मध्ये यानं जर का स्वतःला दुसऱ्या एका सेलमध्ये जर ट्रान्सफर नाही केलं तर सगळंच मरून जातील. कारण की त्या टाइम पिरियडमध्ये अँटीजन शफलिंग करेपर्यंत आपली बॉडी तोपर्यंत ऍक्टिव्हेट व्हायला चालू झालेली असते. आणि जर का इथं मॅक्रोफाज जर आल्यात, राईट ना, प्रोफेशनल मॅक्रोफाज जर आले, फॅगोसाइटिक सेल असतात, न्यूट्रोफिल घ्या और इव्हन काय असणार आहे मॅक्रोफाज घ्या, इमिजिएटली फॅगोसाइटला काय करा, तुमचा जो प्लाझ्मोडियम असणार त्यांना मारायला चालू करतील. बट एवढं हुशार असतं त्या अर्ध्या तासाच्या आत पहिली गोष्ट काय करायची, अँटीजनचं सप्लिंग करून टाकायचं. आणि दुसरी गोष्ट, बॉडीमधली पहिली सेल तिच्यावरती काय करायची, अटॅक करायची. इज नथिंग बट जी पहिली बॉडीमधली सेल इन्फेक्टेड होताना बघायला भेटणार आहे. दिस इज नथिंग बट काय असणार आहे म्हणून, लिव्हर सेल. कोणती असणार आहे? लिव्हर सेल इथे बेसिकली काय असणार आहे, इन्फेक्टेड करताना बघायला भेटणार आहे. सो बॉडीमध्ये जो आलेला स्टेज जो असणार आहे, क्लिअर होते ना, कोणते असणार आहे? प्लाझ्मोडियमची कोणती स्टेज आलेली आहे? स्पोरोझाइटच्या फॉर्म मध्ये आलेला आहे. आणि तो आता कोणामध्ये एंटर केलाय? लिव्हर मध्ये. आता मला सांगा, लिव्हर मध्ये त्याला जर का पर्टिक्युलरली सर्व्हाइव्ह व्हायचं असेल तर डेफिनेटली लाईक मटेरियल युज करावं लागणार आहे. कोणतं असणार आहे? ग्लायकोजन. अरे सर नो. तर बघा याच्यामध्ये काय करतो, हा जो बेसिकली काय असणार आहे पॉझिटिव्ह एजंट, लिव्हर मधला युज करणार आहे ग्लायकोजन. ग्लायकोजन युज करणार आहे आणि ग्लायकोजन युज केल्यानंतर ना काय करणार आहे की स्वतःची ग्रोथ करायला चालू करणार आहे. आता ग्रोथ जर करत 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 गेला तर सिच्युएशन काय होती, तुम्हाला एक छोटीशी बेसिक डायग्राम रिप्रेझेंट करून देताना बघायला भेटणार आहे. लिव्हरचं जर का आपण इंटरनल स्ट्रक्चर घेतलं ना तर जरा हेक्झागोनल स्ट्रक्चर बघायला भेटणार आहेत. हिपॅटोसाइट्स इथं मेनली डिफरंट डिफरंट टाईपच्या बघायला भेटणार आहेत. बट एक सिंपल साधी मी तुम्हाला सांगू देतो. इमॅजिन करा, एक जर का आपण लिव्हर सेल जर काही डिस्कस केली, राईट ना, तर लिव्हर सेलच्या आत थोडंसं बेसिकली तुम्हाला सेपरेटली दाखवून देतोय. लिव्हर सेलमध्ये जर का अशी एंट्री जर केली तर मला सांगा याच्या आत आता स्पोरोसाइट्स काय असणार की असा पर्टिक्युलरली ग्रो होताना बघायला भेटणार आहे, राईट ना. ग्रो होताना बघायला भेटणार आहे. बरं, ग्रो होताना बघायला तुम्ही चेकआउट करू शकता. त्याला काय बेसिकली सेक्शुअल रिप्रोडक्शन होत नाही बाळांनो. कसं होतंय? असेक्शुअल रिप्रोडक्शन होताना बघायला भेटणार आहे. नंबर ऑफ बेसिकली काय झालं की तुमचे स्पोरोझाइट इथं वाढत गेलेले आहेत. पण आता स्पोरोझाइट जर का इथून बाहेर पडायचे असतील तर याला बस्ट आउट करावं लागेल. अरे बस्ट आउट करावं लागेल ना. मग आता हे काय करते माहितीये का, स्वतःला असं बस्ट आउट करून टाकते. आता बस्ट आउट केल्यानंतर सिच्युएशन अशी होती की जे स्पोरोजेट आता स्पोरोजेट बाहेर पडत नाहीत बाळांनो. इथून बाहेर पडताना जी स्टेज असती, दिस इज नथिंग बट काय असणार आहे बाळांनो, मेरोझॉइट्स. म्हणजे इथं थोडंसं स्ट्रक्चर बेसिकली काय करतो की चेंज करून देतोय. या फॉर्म मध्ये काय झालं की तुमचा हा प्लाझ्मोडियम बनलाय आणि दॅट प्लाझ्मोडियम वी कॉल्ड इज अ मेरोझॉइट. कोण असणार आहे? मेरोझॉइट. ही कंडिशन तुम्हाला एवढी एनसीईआरटी मध्ये नाही येत, बट क्वेश्चन सॉल्व्हिंग करायला गेला तर मे बी तुम्हाला जर सापडले तर माहित असायला पाहिजे. वी कॉल्ड इज अ मेरोझॉइट्स. मेरोझॉइट्स, राईट ना. आता मला सांगा, मेरोझॉइट्स हिपॅटिक सेलमध्ये का पर्टिक्युलरली लिव्हरच्या त्या टिश्यू फ्लुइडवर ब्लडच्या कॉन्टॅक्टमध्ये आले रे? टिश्यूवर ब्लडच्या कॉन्टॅक्टमध्ये आले असणार. आता टिश्यू मध्ये जर आला असेल तर मला सांगा, तिथं लिव्हरची एक बेसिकली सेल मारायला येणार आहे, फॅगोसाइटिक सेल. आणि लिव्हर मध्ये फॅगोसाइटिक सेल कोणत्या सेलचं मी तुम्हाला नाव सांगितलेलं. होय, कोणाला आठवतंय? लिव्हर मध्ये जी मॅक्रोफाज असते, एक पर्टिक्युलरली फॅगोसाइटिक सेल असते, तिचं मी तुम्हाला नाव सांगितलेलं. ब्रिदिंग अँड एक्सचेंज ऑफ गॅसेस त्यावेळी पण सांगितलं होतं. न्यूरल कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन तेव्हा पण सांगितलं होतं. बॉडी फ्लुइड अँड सर्क्युलेशन तेव्हा पण हायलाइट केलं होतं थोडंसं. प्रोफेशनल मॅक्रोफाज, मॅक्रोफाजचे डिफरंट डिफरंट नाव आहेत. आठवतंय कोणाला काय? कफर सेल, दिस इज राईट आन्सर. काय असणार आहे? कफर सेल. तर या मेरोजॅटला अटॅक करण्यासाठी आता माझी काय असणार आहे, एक प्रोफेशनल फॅगोसाइट्स येताना बघायला भेटणार आहे. दिस इज नथिंग बट कोण असणार आहे माझ्या इथं पर्टिक्युलरली? येस, कफर सेल. काय असणार आहे? कफर सेल बेसिकली येताना बघायला भेटणार आहे. हे ऍक्च्युअली कोण आहे? मॅक्रोफाजेस आहे. पण मॅक्रोफाज प्रेझेंट कुठे आहे? लिव्हर मध्ये. म्हणून तिला नाव काय दिलं? कव्हर सेल. टिश्यू मध्ये असेल तर मॅक्रोफाज, ब्लड मध्ये असेल तर मोनोसाइट, लंग्स मध्ये असेल तर नाव दिलं तर आपण काहीतरी तिला. हा, डस्ट सेल. कोण असणार आहे? डस्ट सेल. आणि ती जर का नर्वस सिस्टम मध्ये असेल तर हा, अरे मायक्रोग्लियल सेल, कार्टॅनो, हे सगळं सांगितलं होतं तुम्हाला.
तुम्ही आता विसरा बसा. क्वेश्चन जर आला का नाही परत तुम्हाला त्याच्यामध्ये लॉस आहे. आपला काय लॉस नाही बघा. मी सारखं सारखं जर का सगळं रिवाइज करून देत असलं तर टाइम निघून जाणार आहे त्याच्यामध्ये. समजून घ्या, इथे कपर सेल असणार आहे. कपर सेल मेरोजाइटला आता मारायला चालू करणार आहे. मग मला सांगा, हा मेरोजाइट्स आता पुन्हा एकदा बेसिकली तुमच्या हायपॅटिक म्हणजे लिव्हर सेलमध्ये गेला पाहिजे, दुसऱ्या कोणत्या तरी रिजन मध्ये जायला पाहिजे. दुसऱ्या एकदा रिजन मध्ये जाईल ना, तर लिव्हर सेल मधून ही बेसिकली कुठे जाते माहितीये का? नेक्स्ट सेल इज नथिंग बट काय असणार आहे आपली आरबीसी मध्ये एंटर करताना बघायला भेटणार आहे. आरबीसी मध्ये चाललेलं आहे. समजतंय? पण आता माझा सिंपलचा क्वेश्चन आहे, आरबीसी मध्ये एंटर कोण करतोय? स्पोरोझॉइट्स और मेरोझॉइट्स? मेरोझॉइट्स एंटर करतोय. समजतंय का? म्हणजे इथं जे काय आरबीसी तुम्हाला इथे आता बघायला भेटणार आहे, या आरबीसी मध्ये एंटर करताना बघायला भेटणार कोण बाळांनो? हा आपला मेरोझॉइट्स आता एंटर करताना बघायला भेटणार आहे. सो मेरोझॉइट्स असे काय असणार आहे, इकडं एक जो आला होता त्याचं मल्टिप्लिकेशन व्हायला लागलं. असं काय असणार आहे, मल्टिप्लाय 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 होताना बघायला भेटणार आहे. आता मल्टिप्लाय जर व्हायला लागला आणि युज काय करतोय माहिती का? आपल्या बॉडी मधलं जे आरबीसी मधलं हिमोग्लोबिन मेनली युज करताना बघायला भेटणार आहे. आता हिमोग्लोबिन जर यूज करत गेला तर डेफिनेटली काय असणार आहे की एक सर्टन टाइम नंतर याची इनसाइड द बेसिकली सेल नंबर वाढताना बघायला भेटणार आहेत. सांगा, हा नंबर इव्हन कसा वाढलाय? सेक्शुअली और असेक्शुअली? असेक्शुअली होताना बघायला भेटणार आहे बाळांनो. तर इथं पॉईंट एक मेनली मेन्शन करून घेतोय बघा. ह्यानं पहिल्यांदा काय युज केलं तर बघा आपल्या बॉडी मधला, येस मेनली मेन्शन करून घ्यायचं म्हटलं तर हिमोग्लोबिन असणार आहे. हिमोग्लोबिन बेसिकली यूज करताना बघायला भेटणार आहे. त्या हिमोग्लोबिन मध्ये काय केलं माहितीये का, की स्पेसिफिकली हिमला आणि ग्लोबिनला सेपरेट करताना बघायला भेटणार आहे. म्हणजे काय सेपरेट झाला? हिम काय असणार आहे आणि ग्लोबिन बेसिकली काय येतं की पर्टिक्युलरली, येस ग्लोबिन इथं काय झालं की सेपरेट होताना बघायला भेटणार आहे. विषय असा होतोय की ज्यावेळी पर्टिक्युलर तू काय करतो माहिती हिमोग्लोबिनला युज करायला चालू करणार आहे, ब्रेक केल्यानंतर ना जो हिम बनतोय ना, हा त्याच्यासाठी कसं असणार आहे, हार्मफुल बनतोय. त्याच्यासाठी कसं असणार आहे, हार्मफुल असणार आहे. कोणता ग्रुप? हिम ग्रुप. राईट ना, जो आयन कंटेनिंग कंपाऊंड असणार आहे त्याच्यासाठी हार्मफुल असणार आहे. सो तो विषय काय करतोय म्हणजे इथे काय प्रॉब्लेम काय झाला तो सांगून देतोय बघा. हार्मफुल, राईट ना, हार्मफुल टू काय असणार आहे, मॉस्किटो. सॉरी मॉस्किटो नाही, याच्यामध्ये असणार आहे प्लाझ्मोडियम मेनली मेन्शन करतो. हार्मफुल टू प्लाझ्मोडियम, राईट ना. मग मला सांगा, हा प्लाझ्मोडियम हा जो हिम असणार आहे त्याला तसंच ठेवल का ब्रेक करेल अजून? अरे ब्रेक करणार ना, कारण की ती कंडिशन कोणासाठी हार्मफुल आहे? प्लाझ्मोडियमसाठी. मग त्याने काय केलं माहितीये का? सिंपल साधी गोष्ट आहे. आता याला बेसिकली काय करायचं माहितीये का? चेंज केलं त्यानं आणि हिमोग्लोबिनचं म्हणजे हिम मधला जो पार्ट होता त्याला अल्टिमेटली त्यानं कन्वर्ट करायला माहितीये का? हिमोझाईन यासाठी वर्ड दिला बघा. हिमोझाईन नावाचा बेसिकली काय असणार आहे तर कंपाऊंड बनवताना त्यांना बघायला भेटणार आहे. म्हटलं हिमोझाईन. आता जो हिमोझाईन असणार आहे तो आपल्यासाठी हार्मफुल आहे, टॉक्झिक कंपाऊंड आहे आपल्यासाठी, राईट ना. आता कंडिशन काय होणार आहे बघा, जसा हिमोझाईन तुमच्या बॉडीमध्ये वाढत जाणार आहे, याची नंबर जसं वाढत जाणार आहे तर हा हार्मफुल बनणार आहे. हार्मफुल टू ह्युमन बॉडी. ह्युमन बॉडीसाठी कसं असणार आहे, हार्मफुल होताना बघायला भेटणार आहे. आता हा वाढल्यामुळे काय होतं माहितीये का, ट्रिगर केलं जाणार आहे इमिजिएटली. येस ना, तुमचे काय असणार आहे, थर्मो रिसेप्टर सिग्नलिंग करताना बघायला भेटणार कोणाला? हायपोथॅलमसला. आणि हायपोथॅलमस बॉडीचं काय करणार आहे, टेम्परेचर वाढवायला चालू करणार आहे. टेम्परेचर जर का वाढलं तर मला सांगा, प्लाझ्मोडियम त्या 38-39 डिग्री सेल्सिअस मध्ये सर्व होऊ शकतो का? नाही. तो इमिजिएटली दुसऱ्या का आरबीसी मध्ये एंट्री करणार. मग अंडरस्टँड होते का? दुसऱ्या का आरबीसी मध्ये काय असणार आहे, एंटर करताना बघायला भेटणार आहे. तर कंडिशन बेसिकली काय असणार आहे, तर मी तुम्हाला एक फ्लो मध्ये सांगून देतो बघा. हिमोझाईन आता काय असणार आहे, स्टिम्युलेट और काय असणार आहे, पॉझिटिव्ह फीडबॅक देताना बघायला भेटणार आहे. कोणाला देताना बघायला भेटणार आहे? हायपोथॅलमसला. हायपोथॅलमसला काय असणार आहे, पॉझिटिव्ह फीडबॅक देते. त्यामुळे हायपोथॅलमस इन्क्रीज काय असणार आहे, टेम्परेचर. टेम्परेचर जर इन्क्रीज झालं तर अल्टिमेटली पहिलं सिम्पटम बॉडीमध्ये दिसायला बघायला भेटणार कोणतं रे? काय असणार आहे तर फिवर येताना बघायला भेटणार आहे. ही कंडिशन झालेली आहे आपल्या बॉडीमध्ये, राईट ना. सिच्युएशन काय चाललंय, कशी चाललंय तुम्हाला सांगून देतो बघा, क्लॅरिटी होऊन जाईल. जस्ट इमेजिन करा, एक जर का आरबीसी आपण इथे जर डिस्कस केली, राईट ना, हे काय असणार आहे, आरबीसी असणार आहे. आता आरबीसीच्या आतमध्ये काय चाललंय की पर्टिक्युलरली हा तुमचा कोण एंटर केला होता, मेरोझॉइट्स, राईट ना. कोण झाला, मेरोझॉइट्स. आता मेरोझॉइट्सने काय केलं, हिमोग्लोबिनला ब्रेक केलं, हिम बनला. हिम बेसिकली काय झालं, त्यासाठी हार्मफुल झाला म्हणून त्याचं कन्व्हर्जन त्यानं हिमोझाईन मध्ये केलं. हिमोझाईन मध्ये केल्यामुळे बॉडीचं टेम्परेचर वाढलं आणि सर्टन टाइम नंतर इकडे पण नंबर काय असणार, वाढताना बघायला भेटणार आहे. नंबर जर वाढत गेला तर डेफिनेटली ही बेसिकली जी सेल असणार ती रप्चर होताना बघायला भेटणार आहे. आणि रप्चर जर का झाली तर मेरोझाइट्स आता बाहेर पडणार आहे इन द फॉर्म ऑफ ट्रोपोझॉइट्स, राईट ना. कोणत्या फॉर्म मध्ये बाहेर पडणार आहे, ट्रोपोझॉइटच्या फॉर्म मध्ये. सो इथून आता त्याला आपण बाहेर काढतोय बघा, व्यवस्थित समजून घ्या कंडिशन काय होताना बघायला भेटणार आहे, राईट ना. इथून असे कोण बाहेर पडले आपले सगळे, येस, हे असे बाहेर पडताना बघायला. ह्याचा तर कलर चेंज करतो म्हणजे तुम्हाला अजून आयडेंटिफिकेशन होऊन जाईल.
इथं जो बेसिकली बाहेर पडताना डाऊट आहे का? लक्ष द्या इकडे जरा. राईट ना. हे जे कोण बाहेर पडले असणार हे कोण असणार? ट्रोपोझॉइट. ट्रोपोझॉइट्स बेसिकली येताना बघायला भेटणार आहे. ट्रोपोझॉइट्स बेसिकली बाहेर पडले. आता ट्रोपोझॉइट्स काय करणार? स्वतःला वाचवण्यासाठी पुन्हा एका नवीन फ्रेश बेसिकली काय असणार आहे? आरबीसीच्या मध्ये एंटर करताना बघायला भेटणार आहेत. आता एंटर जे केलेत आरबीसी मध्ये ते दुसऱ्या एका फ्रेश मध्ये आले ते कोण असणार? आपले ट्रोपोझॉइट्स येताना बघायला भेटणार आहे. बट मला सांगा, हे जे ट्रोपोझॉइट्स पुन्हा ऍसिड सिच्युएशन क्रिएट करताना बघायला भेटणार आहे. हिमोग्लोबिनला ब्रेक करणार, हिम त्याच्यासाठी टॉक्सिक कंपाऊंड बनणार, मग ते हिमोझाईन बनवणार, मग पुन्हा यांचं काय असणार? ब्रेकडाऊन होणार आहे. मग अशी सायकल जर का कंटिन्यू जर होत राहिली तर त्यांचा अल्टिमेटली नंबर तर वाढणारच नाही. त्यांना कुठे ना कुठेतरी स्वतःला अजून लॉंग लास्टिंग सर्व्हाइव्ह करून ठेवायचं आहे. बिकॉज सर्व्हायवल इज द काय असणार आहे? फिटेस्ट. राईट ना. सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट हे मेनली मेन्शन केलं. इव्होल्युशनची बेसिकली टर्म आहे बाळांनो. सर्व्हायवल ऑफ द काय असणार आहे? फिटेस्ट. तर याच्यामध्ये काय करायला पाहिजे? ज्याला सर्व्हाइव्ह व्हायचं आहे त्यानं ऍटमॉस्फिअर मध्ये काय झाला पाहिजे? फिट झाला पाहिजे, अडॅप्ट झाला पाहिजे. राईट ना. दार्विनच्या थेरीच्या अकॉर्डिंग त्याने जर का सर्व्हाइव्ह जर नाही झाला तर मला सांगा पर्टिक्युलर तो एक्झिस्ट करू शकणार आहे का? नाही, एक्झिट होऊन जाईल. मग त्याने काय करतो माहितीये का? अल्टिमेटली स्वतःच्या बेसिकली काय करणार आहे बघा. आता नवीन एक बेसिकली जे इथून बाहेर पडणार आहे त्या आरबीसीच्या आत एक स्ट्रक्चर बनवतो. दिस इज नथिंग बट काय असणार आहे? गॅमेटोसाइट्स असणार आहे. गॅमेटोसाइट्स. सो इथं दोन टाईपचे काय असणार आहे म्हणून गॅमेटोसाइट्स बनताना बघायला भेटणार. हे गॅमेटोसाइट झालं आणि दुसरं काय असणार आहे? हे गॅमेटोसाइट्स बनताना बघायला भेटणार आहे. राईट ना. सो इथं मेनली मेन्शन करायचं म्हणजे नेमिंग सांगून देतो. हे सगळं आरबीसीच्या आतच आहे. हे फिमेल गॅमेटोसाइट बनतं बाळांनो. फिमेल गॅमेटोसाइट. गॅमेटोसाइट इट्स अ लास्ट स्टेज ऑफ काय असणार आहे बेसिकली कोणाच्या? आपल्या प्लाझ्मोडियमची. कोणाच्या आत? कोणाच्या आत सगळं चाललंय रे? ह्युमन बॉडीच्या आत चाललंय आपलं. राईट ना. आरबीसी म्हणजे ह्युमन बॉडीच्या मध्ये आलेत. पहिली कोण बनली? फिमेल गॅमेटोसाइट बनला. नाव द सेकंड वन काय असणार इथं? मेल गॅमेटोसाइट बनताना बघायला भेटणार. मेल गॅमेटो काय असणार आहे इथं? साईट बनताना बघायला भेटणार आहे. क्लॅरिटी येते? हे सगळं कोणामध्ये आहे? आरबीसी मध्ये बेसिकली बनलेलं आहे. इथं मेलच्या मधली किंवा ह्युमनच्या बॉडी मधली जीनची जी काही लाईफ सायकल असणार आहे तिथं कव्हर होताना बघायला भेटणार आहे. तुम्ही इव्हन जर का एनसीईआरटी मध्ये डायग्राम जर भेटत डायग्रामच्या अंडर पण तुम्हाला सगळा फ्लो बघायला भेटेल बघ. पहिल्यांदा लिव्हर होतं, लिव्हरला ब्रेक केलं, त्यानंतर आरबीसी मध्ये आलं, आरबीसी मध्ये त्यांची प्रोसेस चालू झाली. राईट ना. बाहेर पडायचं, दुसऱ्या आरबीसी रप्चर करायची, त्याच्यातून तिसऱ्या आरबीसी, चौथ्या आरबीसी. आता मला सांगा जितक्या जास्त आरबीसी रप्चर होणार तितका बॉडीमध्ये हिमोजान वाढणार आणि जितका जास्त हिमोजान बॉडीमध्ये वाढणार तितका ट्रिगर हायपोथॅलॅमसला होणार. हायपोथॅलॅमस तितक्या जास्त बॉडीचं टेम्परेचर करणार आहे, वाढवत नेणार आहे. म्हणून बॉडीमध्ये बेसिकली टेम्परेचरचा और फिवरचा लेवल वाढताना बघायला भेटणार आहे. आणि हा फिवर अल्टिमेटली बॉडीला काय असणार आहे की प्रॉब्लेम क्रिएट करून घेऊ शकतो. राईट ना. हे सिच्युएशन क्रिएट झालेत. आता फर्दर नेक्स्ट जी काय बेसिकली लाईफस्टाईल असणार आहे किंवा लाईफ सायकल जी असणार आहे ती पहिली लाईफ सायकल तर आपण ह्युमनच्या बॉडीमध्ये बघितली. आता नेक्स्ट लाईफ सायकल जी असणार आहे ती कोणाच्या बॉडीमध्ये असणार आहे? एका बेसिकली मॉस्किटोच्या बॉडीमध्ये. बिकॉज आता हे जे गॅमेटोसाइट्स बनलेत कुठं? अरे बनलेत कुठं? ह्युमन आरबीसी मध्ये ना. अंडरस्टँड होतंय? बट यांचं जे मेन फंक्शन असणार का फर्टिलायझेशन करणं आणि फर्टिलायझेशन सेक्शुअल और असेक्शुअल प्रोसेस. सेक्शुअल प्रोसेस हे फर्टिलायझेशन होते मॉस्किटोच्या बॉडीमध्ये. कसं असणार आहे? मॉस्किटोच्या बॉडीमध्ये. आता माझं सिंपल साधं म्हणणं आहे बघा कंडिशन काय होणार आहे जर का बेसिकली हा पर्सन जो असणार आहे ह्युमन जो असणार आहे आता मला सांगा त्याच्या बॉडीमध्ये जर का स्पोरोझोइड जर आला असेल इन्फेक्शियस स्टेज तर हा ह्युमन आता नॉर्मल राहिला इन्फेक्टेड राहिला. इन्फेक्टेड राहिलेला आहे. आता मला काय म्हणायचं सिंपल साधी गोष्ट बघा आता याच्यामध्ये आपण दुसऱ्या डायग्राम वरती मी तुम्हाला एंट्री मारून देतो आणि फिमेल मॉस्किटोच्या बॉडीमध्ये मेकॅनिझम कसं परफॉर्म केलं जातं ते आपण काय करूया की त्याच्यामध्ये मेनली डिस्कस करून घेऊया. इमॅजिन करा इथे काय झालं. आता मेनली मेन्शन करतो काय असणार आहे? इन्फेक्टेड काय असणार आहे? एक बेसिकली पर्सन घेतला ह्युमन जर कन्सिडर केला. आता इन्फेक्टेड ह्युमनला जर बाईट केलं राईट ना. बाईट करताना बघायला भेटणार आहे बाईट बाय दी काय असणार आहे? मॉस्किटो. बाईट बाय दी मॉस्किटो. मॉस्किटो जर का बेसिकली बाईट करत असेल फिमेल अॅनाफिल जर मॉस्किटो बाईट जर करत असेल तर डेफिनेटली ऍज युजल मेकॅनिझम कसं होणार आहे या फॉर्म मध्ये होताना बघायला भेटणार आहे. एका बाजूनं तर बेसिकली ब्लड सक करताना बघायला भेटणार आहे दुसऱ्या बाजूनं काय असणार आहे बेसिकली इथं मेनली मेन्शन करू शकतो सलावेच्या थ्रू स्पोरोजेट्स येताना बघायला भेटणार आहेत. आपण असं कन्सिडर करूया ही जी काय स्पेसिफिकली मॉस्किटो असणार आहे ही नॉर्मल मॉस्किटो आहे किंवा तुम्ही कोणतीही घ्या नॉर्मल मॉस्किटो घ्या किंवा इन्फेक्टेड मॉस्किटो घ्या. अल्टिमेटली हिच्या बॉडीमध्ये काय जाणार आहे इन्फेक्टेड पर्सनच्या बॉडीमधून कोण जाणार आहेत? गॅमेटोसाइट्स इन द फॉर्म ऑफ काय असणार आहे? आरबीसी. आरबीसीच्या आत आहेत ना गॅमेटोसाइट्स. मग ज्यावेळी बेसिकली हा मॉस्किटो ब्लड सक करणार आहे त्यावेळी त्या बॉडीमध्ये काय एंटर करताना बघायला भेटणार तुमचे? आरबीसी. आणि आरबीसीच्या आत कोण आहे? गॅमेटोसाइट्स. सो गॅमेटोसाइट्स अल्टिमेटली गट ऑफ मॉस्किटोच्या बॉडीमध्ये आलेले आहेत. राईट ना. कोणाच्या बॉडीमध्ये आलेत आता? गट ऑफ मॉस्किटो. म्हणजे मला सांगा नेक्स्ट जी लाईफ सायकल असणार ती कुठे घडते? गट ऑफ मॉस्किटो. तर मॉस्किटोची बेसिकली आता गट लाईन आपल्याला याच्यामध्ये मेनली मेन्शन करून घ्यायची आहे. सो
त्यामध्ये कंडिशन काय चालले कशी चालले ही तुम्हाला थोडीशी डायग्रामॅटिकली काय करतो की ते रिप्रेझेंट करून देतोय बघा याच्यामध्ये कसे कंडिशन होताना बघायला भेटणार आहे कोणाला हा नॉर्मल मॉस्किटोने जर का ह्याला जर का बाईट केलं आणि तो नॉर्मल मॉस्किटो तर इन्फेक्टेड होणार आणि त्याने जर का नॉर्मल पर्सनला जर बाईट केलं तर तो पण इन्फेक्टेड होऊन जाणार आहे क्लॅरिटी येते बट मला सांगा इथं नॉर्मल पर्सन असेल आणि नॉर्मल मॉस्किटो जर असेल तर इन्फेक्शन कॉज होणार आहे का कोणाला नाही काय संबंध येत नाही म्हणून इथं वर्ड जास्त मॅटर करतात बाळांनो वर्ड जास्त मॅटर करतात त्यांना काय करायचं व्यवस्थित समजून घ्या बघा आपण आता याच्यामध्ये काय करूया थोडीशी बेसिक डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन करून देतोय बघा कसं असणार आहे आपण गट लाईन बेसिकली काय करतोय माहिती आहे का इथे डिस्कस करून घेतोय मॉस्किटो जर खात्या पित्या घरचे राईट ना तिला कशाची कमी नाही जरा जाडी ढोली मुली जरा काढतोय अरे अरे अरे, चालली हो त्यांच्या बॉडीमध्ये कसा एंटर केला असणार आहे आता बघा इन जनरल मध्ये जर घ्यायचं म्हटलं तर त्याचं ओरिजिन मधून आपण त्याचं काय आयडेंटिफिकेशन ते दिलेलं नाहीये ओरिजिनच्या अकॉर्डिंगली मी तरी कसं सांगणार आहे आयडेंटिफिकेशन आपण असं करू शकतो की बाबा त्यांच्यामध्ये जो असणार आहे बाय द नेचर कडूनच बेसिकली एंटर करताना बघायला भेटणार आहे आता इन जनरल मध्ये जर डिस्कस करायचं म्हटलं तर मला सांग त्यांना जरा ग्रो होण्यासाठी कोण पाहिजे आरबीसी पाहिजेत आणि आरबीसी जर डिस्कस करायचं म्हटलं तर मॅमल्स मध्ये सगळ्यांच्याच मध्ये येताना बघायला भेटणार त्याची गरज नाही की ह्युमनच पाहिजे म्हणून मोस्टली जर डिसीज घ्यायचं म्हटलं का नाही तर अॅनिमल्स पासूनच स्प्रेड होताना बघायला भेटणार आहेत राईट ना ह्युमन पासून डायरेक्टली नाही गेलेले आहेत तर ऑब्विसली त्याच्यामध्ये जर काय अॅनाफिलॉजी असणार आहे त्याने जर काय एखाद्या कोणत्या प्लाझ्मिडियम जो असणार आहे राईट ना जो पर्टिक्युलर जर काय ह्युमनला एखाद्या अॅनिमलला जरी इन्फेक्शन जर झालं असेल अदर वेजनं तर मग त्या केसमध्ये होऊ शकतं ना इन्फेक्शन असं हे काय असणार आहे त्याची गटलाईन बेसिकली ते तुम्हाला काय करतो की शो करून देतो थोडीशी अजून जरा स्ट्रॉंग बनवतो कारण की याच्यामध्ये लय काम आपलं असणार आहे पद्धत असू दे की काय प्रॉब्लेम आहे बघा नाव तर नेक्स्ट वन काय असणार आहे ही त्याची गटवॉल झाली बाहेर काय असणार आहे एक्झोस्केलेटन असणार आहे बाहेरचं अरे सॉर नो राईट ना एक्झोस्केलेटन तुम्हाला या फॉर्म मध्ये याचं बघायला भेटणार आहे बघा जरा एक ब्रॉड अजून गेलो राईट मॉस्किटो तुमची काय असणार आहे येताना बघायला भेटणार आता बघा त्यांचे वॉल आपण सगळं डिस्कस करणार आहोत राईट डिस्कस करायला गेलं तर बघा सिच्युएशन अशी येईल की जी बाहेरची जी वॉल बघायला भेटणार आहे हिला पण काय म्हणणार आहे बाळांनो इट्स नथिंग बट ही कोण झाली तुमची बॉडी वॉल काय बनली माझी बॉडी वॉल बनताना बघायला भेटणार आहे और एक्झोस्केलेटन मेनली मेन्शन करू शकतो दिस इज नथिंग बट काय असणार आहे गट वॉल काय असणार आहे गट वॉल बघायला भेटणार आहे अँड द इंटरनल नथिंग बट काय असणार ही जी कॅव्हिटी आपण म्हणतो हिला म्हणतो आपण हिमोसिल काय म्हणणार आहे हिमोसिल हिमोसिलचं मिनिंग समजतं ना म्हणून हिम म्हणजे काय असणार आहे ब्लड सिल म्हणजे काय असणार आहे कॅव्हिटी जिथून ब्लड रन करतं ती कॅव्हिटी कोणती असणार आहे हिमोसिल सांगा मग मॉस्किटो इट्स अन ओपन सर्क्युलेटरी सिस्टम और क्लोज सर्क्युलेटरी सिस्टम ऑर्गॅनिझम हा ओपन होणार ना रे ओपन होणार ना समजतंय का तर इथं कोण झाली माझी हिमोसिल क्लोज काय करायचं आहे काट्यानं सांगा बघू आता क्लॅरिटी येते आता बघा सिच्युएशन अशी होणार आहे बर इथंच इव्हन काय असणार आहे या पर्टिक्युलरली मॉस्किटोच्या जर का बॉडीमध्ये जर आपण डिस्कस करायला गेलो तर इथं त्याची काय असणार आहे बघा असे एक बेसिकली तुम्हाला इथं ग्लँड बघायला भेटणार कमॉन ही ग्लँड कोणती असणार आहे काय असणार त्याची सलॅव्हरी ग्लँड येताना बघायला भेटणार राईट ना तर हिला आपण काय करू इकडे असं मेनली मेन्शन करून घेऊया सलॅव्हरी ग्लँड सलॅव्हरी ग्लँड बघा आता कंडिशन काय चाललेली इन्फेक्टेड पर्सनला ही मॉस्किटो ज्यावेळी बाईट करणार आहे त्यावेळी डेफिनेटली इन्फेक्टेड पर्सनच्या बॉडीमधून काय एंटर करताना बघायला भेटणार आहे तो नशे आरबीसी एंटर करताना बघायला भेटणार आहे राईट ना एंटर करत असताना काय असणार ब्लड मेनली मेन्शन करून घ्या
आणि ब्लड मधून काय एंटर करताना बघायला भेटणार इथून आरबीसी एंटर करताना बघायला भेटणार आहेत. या आरबीसीच्या आत काय प्रेझेंट आहेत गॅमेटोसाइट्स. अरे सॉर नो काय असणार आहेत गॅमेटोसाइट्स येताना बघायला भेटणार आहेत. गॅमेटोसाइट्स बेसिकली येताना बघायला भेटणार आहेत. ओके काय असणार इथं गॅमेटोसाइट्स आलेत. सो गॅमेटोसाइट्स मध्ये आपण दोन टाईपचे बेसिकली गॅमेटोसाइट्स असणार आहेत. एक तर काय असणार मेल आणि फिमेलचे. तर या गॅमेटोसाइट्स मध्ये जे मेलचे बेसिकली गॅमेट बनताना बघायला भेटणार आहे ते ऑलमोस्ट एका गॅमेटोसाइट्स पासून राईट ना किती 8 स्पर्म बनताना बघायला भेटणार आहे. 8 स्पर्म पर वन काय असणार आहे गॅमेटोसाइट्स राईट ना पर गॅमेटोसाइट्स मेंशन करून घेतो इथं गॅमेटोसाइट क्लॅरिटी इथे किती स्पर्म बनणार आहेत 8 स्पर्म बनताना बघायला भेटणार आहेत. अरे समजते का इथं नाही यांच्यामध्ये व्हेरिएशन येते रे थोडंसं एकसारखं थोडं न असणार आहे स्ट्रक्चर वेगळं आहे. यांच्यामध्ये कसं असणार आहे पर्टिक्युलरली जी फिमेल असणार आहे त्या फिमेल मध्ये जे काही एक बघायला भेटणार आहे राईट ना 1 एक पर काय असणार आहे गॅमेटोसाइट बघायला म्हणताना बघायला भेटणार. क्लॅरिटी होते. आता यानंतर ना जर डिस्कस करायला गेलं तर यांच्यामध्ये काय असणार यांचं फ्युजन बनणार आहे. आता फ्युजन जर झालं तर डेफिनेटली इथं जे स्ट्रक्चर बनल दिस इज नथिंग बट काय असणार सांगा मला झायगोट बनल. काय असणार आहे झायगोट बनताना बघायला भेटणार आहे. म्हणजे इज नथिंग बट इथं फर्टिलायझेशन झालेलं आहे. आणि फर्टिलायझेशन काय शो करते मला सेक्शुअल रिप्रोडक्शनला. आता झायगोट जर पडला तर ऑब्व्हियसली अशी काय असणार आहे सर्क्युलर सेल येताना बघायला भेटणार आहे राईट ना. बट ही सर्क्युलर सेल तिथंच बेसिकली नाही ठेवायची आपल्याला गट वॉल मध्ये फिक्स करायचे आहे बिकॉज गट वॉल इज अ रिजन वेअर काय असणार आहे बेसिकली जो झायगोट असणार आहे त्याची डेव्हलपमेंट होणार आहे मॅच्युरिटी होणार आहे. मग मला सांगा हा याच्यामध्ये डायरेक्टली तर फिक्स होऊ शकत नाही. मग फिक्स होण्यासाठी याच्यामध्ये थोडंसं वर्म लाईक स्ट्रक्चर बनतं त्याला यस ना कायनेट और वर्मिक्युल असं मेनली मेन्शन केलं जातं. नाव दिस स्ट्रक्चर विल डेव्हलप इन टू द काय असणार आहे बेसिकली या फॉर्म मध्ये थोडंसं स्ट्रक्चर असं काय असणार आहे वर्मिक्युल सारखं बेसिकली काय असणार आहे असं स्ट्रक्चर बनताना बघायला भेटणार या फॉर्म मध्ये असं बनल राईट ना. आणि ते फिक्स होणार आहे कशामध्ये की स्पेसिफिकली आपल्या या कशामध्ये राईट ना. जर थोडंसं मेनली मेन्शन करून घेतो तुम्हाला क्लॅरिटी येऊन जाईल बघा या फॉर्म मध्ये काय झालं ते फिक्स होतोय बघायला भेटणार आहे. ओके हे ऊ कनेक्ट काय असणार बाळून फिक्स होणार आहे. आता फिक्स झाल्यानंतर ना इथं अल्टिमेटली जर बघायचं म्हटलं तर हळूहळू तुमच्या काय असणार आहे की त्या पर्टिक्युलरली लार्वर स्टेजची काय असणार आहे डेव्हलपमेंट होणार आहे. लार्वर स्टेजची एकदम जर का डेव्हलपमेंट झाली मॅच्युरेशन जर झालं तर इनसाइडला त्यांच्यामध्ये आता बनताना बघायला भेटणार आपले कोण येस स्पोरोझॉइड्स काय असणार आहे स्पोरोझॉइड्स. आता झायगोट तर एक माझा होता राईट ना झायगोट तर माझा एक होता आणि ऑर्गॅनिझम पण माझा तिथे एक बघायला भेटत होता. बट ऑर्गॅनिझमचा नंबर वाढलाय बाय द सेक्शुअल और असेक्शुअल असेक्शुअल होणार आहे बाळांनो आता समजतंय का. कारण की इथं जी कंडिशन असणार आहे तर नंबर ऑफ ऑर्गॅनिझम माझे वाढतायत तर तिथं असेक्शुअल मल्टिपल डिव्हिजन होणार आहे त्याच्यामध्ये. आता तिथं मायटोसिस नाही की बाबा एकच ऑर्गॅनिझम बढत जाणार आहे नाही त्याच्यामध्ये काय होणार आहे सिंपल साधा क्वेश्चन आहे. मला सांगा तुमचे जे काय प्रोटिस्ट असणार आहेत युनिसेल्युलर मल्टीसेल्युलर रे मग त्याच्यामध्ये मायटोसिसचा काय संबंध येतोय का. मग नंबर जर वाढवायचे असेल तर असेक्शुअल रिप्रोडक्शन करायला पाहिजे आणि असेक्शुअल रिप्रोडक्शनचा इथं कोणता टाईप आपण फॉलो करतोय असेक्शुअलचा कोणता टाईप मागासपासून मी तुम्हाला सांगतोय असेक्शुअलचा. अरे मल्टिपल फ्युजन आपण बघतोय ना रे मल्टिपल फ्युजन बघतोय ना बायनरी फ्युजन आहे का इथं नाही कोणता आहे मल्टिपल फ्युजन. मग मल्टिपल फ्युजन जर होत असेल तर आता मला सांगा इथं स्पोरोझोटचे नंबर कमी का जास्त असणार आहेत जास्त असणार आहेत. हे मॅच्युअर स्पोरोझोट इथं बघायला भेटणार आहेत. ते मॅच्युअर स्पोरोझोट आता एंटर करतात कशामध्ये कोणती लाईन असणार सांगा हिमोसिल. तर हिमोसिल मध्ये काय असणार आहे असे ते एंटर करताना बघायला भेटणार आहेत. देन मॅच्युअर झालेले स्पोरोझोट हे अल्टिमेटली एंटर करताना बघायला भेटणार कशामध्ये सॅलाव्हरी ग्लँड मध्ये. मग त्या सॅलाव्हरी ग्लँड मध्ये असे एंटर करण्यात आणि इथे त्यांना स्टोअर केलं जाणार आहे काय केलं जाणार आहे स्टोअर करताना बघायला भेटणार. आणि हे जर का स्टोअर झाल्यानंतर एखादा पुन्हा नॉर्मल पर्सनला जर का यानं बाईट केलं तर हेच स्पोरझट त्या नॉर्मल ह्युमनच्या बॉडीमध्ये एंटर करणार आहेत हेल्दी पर्सनच्या बॉडीमध्ये एंटर करणार आहेत आणि तो हेल्दी पर्सन फर्दर कोण होणार आहे इन्फेक्टेड पर्सन बनणार आहे. अरे अंडरस्टँड होतंय का मेकॅनिझम काय होणार आहे कसं होणार आहे तर त्या पर्स्पेक्टिव्ह आपण काय करतो माहिती मेकॅनिझम इथे मेनली मेन्शन करून घेतोय. सो पुन्हा एकदा काय करतो माहिती ह्यांचं नेमिंग क्लिअर करून टाकतो. बघा इथं काय करून दिलेलं आहे इथं जे स्ट्रक्चर बनलंय दिस इज नथिंग बट काय असणार आहे ओ कायनेट काय असणार आहे ओ कायनेट बेसिकली मेनली मेन्शन करून घेतोय. इथं हे जे असणार आहे ते काय असणार आहे मॅच्युअर और डेव्हलप काय असणार आहे मॅच्युअर स्पोरोझॉइड्स काय असणार आहे सॅलरीमध्ये काय असणार आहे स्टोअर स्पोरोझॉइड्स. ओके मध्ये काय होणार आहे असेक्शुअली रिप्रोडक्शन ऑफ स्पोरोझॉइड्स.
हू कॅन आता मेनली बघायचं फंक्शन काय असणार आहे. पहिल्यांदा काय असणार आहे, मॅच्युरेशन डेव्हलप और मॅच्युरेशन अँड काय असणार आहे, मॅच्युरेशन अँड डेव्हलपमेंट. ओके. आणि यांच्यामध्ये जे होणार ते असेक्शुअल रिप्रोडक्शन होत आहे. असेक्शुअल रिप्रोडक्शन जर मेनली मेन्शन करायचं म्हटलं तर मल्टिपल फीचर. मल्टिपल फीचर दॅट्स इट. इथे जे कंडिशन झाले असणार आहे, हे जे रिप्रोडक्शन असणार आहे त्याला आपण काय मेनली मेन्शन करतोय, फर्टिलायझेशन. काय झालंय माझं हे, फर्टिलायझेशन. आणि फर्टिलायझेशन म्हटलं तर ही जी प्रोसेस गट मध्ये जी बनली राईट ना, हे काय असणार म्हणून गट असणार आहे त्याचं. तर गट मध्ये जे फर्टिलायझेशन झाले तेच नथिंग बट ही स्टेज म्हणजे कोणती असणार आहे, सेक्शुअल रिप्रोडक्शन. सेक्शुअल रिप्रोडक्शन काय असणार आहे बाळून इथं आपलं होताना बघायला भेटणार. दॅट्स इट. सो सेक्शुअल रिप्रोडक्शन आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन बोथ स्टेट आर फॉर्म इनसाइड द काय असणार आहे, मॉस्किटो. बट इन ह्युमन ओनली असेक्शुअल स्टेज येताना बघायला भेटणार आहे. मग मला सांगा, जिथं तुमची बेसिकली असेक्शुअल रिप्रोडक्शन स्टेट असणार आहे आणि जिथं सेक्शुअल स्टेज असणार आहे, ज्या ऑर्गॅनिझम मध्ये मॉस्किटो मधला जो प्लाझ्मोडियम असणार आहे त्या प्लाझ्मोडियमची सेक्शुअल रिप्रोडक्शनची स्टेज कम्प्लीट होती, तो त्याचा प्रायमरी होस्ट. मी काय म्हटलं समजलंय बाळांनो. आपण हा ऑर्गॅनिझम डायजेनेटिक बघितला ना. तर मी तुम्हाला इथं मेनली मेन्शन करून दिले बघा, इथं दोन होस्ट असणार आहेत. प्लाझ्मोडियमच्या जर केसमध्ये मेनली मेन्शन करायचं म्हटलं तर इथं एक वर्ड बेसिकली मी काय करतो, यूज करतोय राईट ना. काय याला यूज करणार आहे, डायजेनेटिक राईट ना. हा कसं असणार आहे, डायजेनेटिक राईट ना. आतापर्यंत बाकी ऑर्गॅनिझम बघितले ना म्हणून मोनोजेनेटिक असतात राईट ना. अमेबायसिस मोनोजेनेटिक येताना बघायला भेटणार आहे राईट ना. हे जे बेसिकली ऑर्गॅनिझम असणार आहे जे मॉस्किटोच्या थ्रू होणं ते डायजेनेटिकच्या कन्सिडर मध्ये येणार. ऍस्कॅरिसिस मोनोजेनेटिक येताना बघायला भेटणार. ऑर्गॅनिझम एक होस्टची गरज आहे फक्त त्यांना. सो इथं डायजेनेटिकचं मिनिंग असणार आहे, रिक्वायर्ड टू होस्ट टू कम्प्लीट येस कम्प्लीट लाईफ सायकल. हम्म. अरे मी तेच म्हणतो की इन्फेक्टेड मॉस्किटो पण इन्फेक्टेड होणार आहे. मॉस्किटो पण इन्फेक्टेड होणार आहे. मी तुमचा टीचर आहे, मॉस्किटोचा टीचर नाहीये. ठीक आहे ना. त्याला ताप आला का नाही बघ, तू डॉक्टर झालीस का नाही, की तू स्टेथोस्कोप एवढी छोटी ताईनी हेच कर आणि त्याच्या असं छाताडावर ठेव. ताप आलाय का, तुझं हार्टबीट वाढलेत का, बरा आहेस ना. नाही, हार्टबीट वाढल्यानंतर समजेल ना. टेम्परेचर जर वाढलं. हा असू देणार बाबा, आहे ना तो गरीब आहे रे, असू दे की. का तसं असं करताय त्याला, का त्याच्या जीवाच्या मागे लागलाय तुम्ही हा. बर बर थांबा एक मिनिट, पहिल्यांदा पॉईंट समजले का मला सांगा. त्याच्यामध्ये जे रिएक्शन बेसिकली आपण इथे डिस्कस केलेत ते तुम्हाला डायग्रामॅटिकली रिप्रेझेंटेशन जे दिलेत ते तुम्हाला अंडरस्टँड होते का, कशा प्रकारे बेसिकली डेव्हलपमेंट होताना बघायला भेटणार आहेत राईट ना. हा हिमोसिल आहे ना, कॅव्हिटी, ब्लड कॅव्हिटी. ओके. सो दिस इज द अल्टिमेट डायग्रामॅटिकली रिप्रेझेंटेशन ऑफ काय असणार यावर, येस पर्टिक्युलरली मलेरिया. आता याच्यामध्ये कॉमन बेसिकली क्वेश्चन घेऊया बघा, याच्यामध्ये काय असणार आहे. इथं फ्रेशली मेनली वर्ड यूज करतो बघा, फ्रेशली मोल्टेड. मोल्टेड काय असणार आहे, मॉस्किटो असणार आहे राईट ना. एक काय असणार आहे मॉस्किटो, एक नॉर्मल मॉस्किटो येताना बघायला भेटणार आहे. मॉस्किटो येताना बघायला भेटणार आहे. देन त्यानंतर इथं काय असणार आहे, जस्ट इमेजिन करा. हा पर्टिक्युलर काय असणार आहे, एक इन्फेक्टेड मॉस्किटो असणार आहे. इन्फेक्टेड काय असणार आहे, मॉस्किटो मेनली मेन्शन करून घेतो. आता तुम्हाला फक्त जसं काय करायचं माहिती आहे का, क्वेश्चनचं आन्सरिंग फक्त करायचं आहे. मला काय म्हणायचं आहे, हा जर का पर्टिक्युलरली राईट ना कसा आहे, हेल्दी ह्युमन आहे समजा, हेल्दी राईट ना, हेल्दी ह्युमन आहे. तर हेल्दी ह्युमन साठी इन्फेक्शन कोणाकडून होऊ शकतं कोणाकडून नाही ते मला फक्त सांगा. इकडून इन्फेक्शन होणार का नाही, अरे इन्फेक्शन होणार आहे का, नो इन्फेक्शन. समजते का बाळानो. अरे फ्रेशली मोल्टेड म्हणजे आताशी अंड्यातनं बाहेर पडल्या, हॅचिंग तिचं झालेलं आहे आता जस्ट बाहेर पडलेले. तर ती बेसिकली जर का नॉर्मल पर्सन जर का म्हणजे काय जर करत असेल तर अगोदर तिनं अगोदर कोणाला तरी बेसिकली बाईट करायला पाहिजे राईट ना. तर हे नॉर्मल हेल्दी पर्सन आहे, तर याच्याकडून इन्फेक्शन होणार आहे का, नाही होणार आहे. सेकंड थिंग, नॉर्मल मॉस्किटोने जर का हेल्दी पर्सनला बाईट झाली तर इन्फेक्शन होणार आहे का, नो इन्फेक्शन. इथं पण इन्फेक्शन होणार नाही नो नो इन्फेक्शन. सो हा पॉईंट देण्यात ठेवून घ्या. बट मॉस्किटो जर का इन्फेक्टेड असेल आणि जर का हेल्दी पर्सनला जर का त्याने बाईट जर केलं तर मला काय म्हणायचं आहे या केसमध्ये, इन्फेक्शन येस ऑर नो,
येस येस, इन्फेक्शन काय असणार आहे बाळांनो, होताना बघायला भेटणार आहे. क्लॅरिटी येते याच्यामध्ये, समजते? इन्फेक्शन नक्की होताना बघायला भेटणार आहे. आता मला सांगा, हा पर्सन नॉर्मलचा कसं झाला रे? इन्फेक्टेड झाला. नाव इट विल बी काय असणार आहे? इन्फेक्टेड बेसिकली पर्सन होताना बघायला भेटणार आहे. राईट ना? इन्फेक्टेड पर्सन होताना बघायला भेटणार आहे. आता इन्फेक्टेड पर्सनला कोण बाईट करते बघा, आपण आता त्याच 3 कॅटेगरी घेऊन टाकूया. काय बघा, इन्फेक्टेड जो काय बेसिकली पर्सन असणार आहे, ह्युमन येताना बघायला भेटणार आहे. इन्फेक्टेड काय असणार? ह्युमन जर का झाला. आता या ह्युमनला काय केलं माहितीये का, इन्फेक्शन कॉज करायला काय की समजा मॉस्किटो बाईट जर झालं, राईट ना, तर याच्यामुळं जो बेसिकली कोण असणार आहे, नॉर्मल, सॉरी एक मिनिट, याच्यामध्ये काय करूया माहितीये का, फ्रेशली मोल्टेड जो बेसिकली मॉस्किटो असणार आहे, तो बिकम कसं असणार आहे, इन्फेक्टेड होणार आहे. राईट ना? इन्फेक्टेड होताना बघायला भेटणार आहे. म्हणजे याच्या बॉडीमध्ये आता कोण आलाय? स्पोरोझॉइड आलेला आहे. अरे सर नो, आता जो नॉर्मल होता, राईट ना, नॉर्मल मॉस्किटो जो होता, तो इव्हन कसा झाला आता, लक्ष द्या जरा इकडे, कसं झाला मला सांगा, इन्फेक्टेड मॉस्किटो होताना बघायला भेटणार आहे. आणि जो आपला पहिला कसा होता, इन्फेक्टेड मॉस्किटो होता, तो तर ऍज इट इज काय झाला की इन्फेक्टेड मॉस्किटोच राहताना बघायला भेटणार आहे. हा, कोणाच्या मध्ये? हम्म, त्याच्यामध्ये फर्दर स्पोरोजेट डेव्हलप होणार आहेत ना. मग स्पोरोजेट जर डेव्हलप झाला तर ऑब्विसली तो कसा होणार आहे, इन्फेक्टेड होऊन जाणार आहे ना. गॅमेटसाइडची स्टेज तिथपर्यंत थांबत नाही. आपण बघितलं ना, गॅमेटसाइड्सला फर्दर आपण काय केलं, फर्टिलाइज करून टाकलं. फर्टिलायझेशन झालं तर स्पोरोजेट बनले, आणि स्पोरोजेट बनले म्हणजे तो कसा झाला, इन्फेक्टेड. क्लिअर होते? सो याच्यामध्ये हे सगळेजण काय असणार, इन्फेक्टेड मॉस्किटो बनणार आहेत. तर हा जो बेसिकली छोटासे बेसिकली जे तुम्हाला टॉपिक दिले का नाही, असं वाटत असेल की बाबा हे काय सर आम्हाला कळलंय, तुम्ही स्टेटमेंट करेक्ट आणि इनकरेक्टला येऊ द्यात, ऍसर्शन रिझनला येऊ द्यात, मग कळलं तुम्हाला. हम्म, त्यामुळे व्यवस्थित काय करा, ह्याला जरा समजून घ्या, काय दिले काय नाही, तुम्हाला अंडरस्टँड होऊन जाईल त्याच्यामध्ये. सो मला सांगा, इन्फेक्शन कॉज करायचं असेल तर मला कोणता मॉस्किटो मेनली रिस्पॉन्सिबल असायला पाहिजे? इन्फेक्टेड मॉस्किटो और नॉन इन्फेक्टेड मॉस्किटो? आणि एका पर्सन मधून दुसऱ्या पर्सन मध्ये मला जर का ते इन्फेक्शन पास करायचं असेल तर कसा पर्सन पाहिजे, नॉर्मल पर्सन और इन्फेक्टेड पर्सन? अंडरस्टँड होतंय? फ्रेशली मोल्टेड नॉर्मल मॉस्किटो नॉर्मल ह्युमन कडून नॉर्मल ह्युमनला इन्फेक्शन जाऊ शकत नाही. विषय संपला. Done. तिथं असं आहे, आपला टॉपिक इथं संपलेला आहे. कोणाला काय आता डाऊट असेल, एनसाठी वाचा, चला आपल्याला टाइम आहे, फटाफट एनसाठी वाचा चला, आणि त्याच्यामध्ये कोणाला काय डाऊट आलं तर विचारा. पढो एनसीईआरटी पढो, वाचा एनसीईआरटी. हो, हा, तुला इन्फेक्शन होणार. तुला इन्फेक्शन होणार कारण की तू असं क्वेश्चन विचारलायस ना. आता तिने तिला चावल्यानंतर कसं बरोबर जाणार आहे त्याच्या बॉडीमध्ये? हा, ते असं थोडी ना होणार आहे. ब्लडचा कॉन्टॅक्ट आला तर वेगळी गोष्ट आहे. सर्टन टाइमला त्यांना मारणार की बाळा तू, जगल का ते सांग बघू. हो, हा सगळ्यात महत्वाची गोष्ट बाळांनो, जे बेसिकली तुमच्यामध्ये एक कन्फ्युजन क्रिएट होतं ना, की बाबा समजा सर की पर्टिक्युलरली जो HIV पेशंट असणार आहे, राईट ना, आता HIV पेशंटला झालाय मॉस्किटो, राईट ना, तर मॉस्किटोच्या थ्रू राईट ना, त्या मॉस्किटोने काय केलं, नॉर्मल पर्सनला जर बाईट केलं तर त्या पर्सनला मलेरिया होणार का पर्टिक्युलरली HIV होणार? असं नसतंय कार्ट्यानो, समजून घ्या. अरे काहीतरी तुम्हाला होस्ट पॅरासाइटचं काहीतरी बेसिकली काय आहे का नाही रिलेशन त्यांच्यामध्ये? रिलेशन आहे ना त्यांच्यामध्ये, नवरा बायकोचं रिलेशन आहे का नाही? अरे आहे का नाही? मला काय म्हणायचं आहे, ते जे पर्टिक्युलरली आउट ऑफ इंडिया असलेलं खतरनाक असतंय बरं का, राईट ना, आणि अदर बेसिकली रिलेशन मध्ये पण लय खतरनाक असते, बट आपल्यामध्ये नवरा बायकोच रिलेशन असते. मला याच्या वेगळं आता सांगायला लावू नका बरं का, काय कोणाचं कसं कसं काय होतंय. आ, गपकी बाया, तसं नसं सांगायचं, कितीतरी गोष्टी त्याच्यामध्ये सांगण्यासारख्या आहेत. मग मला मला नाही ते सांगण्यासारख्या गोष्टी नाहीत म्हणून सांगू देतोय बघा. मला काय सिंपल सुद्धा म्हणायचं आहे, होस्ट आणि पॅरासाइटचं काय असतं माहिती, एक रिलेशन असते, राईट ना. तर मला काय म्हणायचंय, प्लाझ्मोडियम साठी होस्ट, बेस्ट होस्ट किंवा कॅरियर किंवा बेसिकली वेक्टर कोण आहे रे? मॉस्किटो आहे ना. आणि त्यात पण कोणता आहे? अनाफिलस आहे. तर या केसमध्ये जर का मला सांगा, HIV हा पॅरासाइट आहे ना, अरे आहे ना, तो ह्युमनला काय करतो, इन्फेक्शन कॉज करणार आहे, त्याच्यासाठी होस्ट कोण आहे? ह्युमन आहे. बट मला सांगा, कॅरी करण्यासाठी त्या HIV व्हायरसला जो मॉस्किटो असणार आहे, तो पण त्यासाठी होस्टच बनणार आहे. सर्टन टाइमसाठी होस्टच बनणार आहे ना. कारण की बघा, तुम्ही या रिएक्शन मध्ये जरी डिस्कस केलं, या डायग्राम मध्ये जर तुम्ही बघायला गेला, तर मला सांगा, हा जो कोणी तुमचा बेसिकली गॅमेटोसाइट आलेला आहे, त्याच्यासाठी हा स्पोरोझोइड इथे बनतोय,
तो स्पोरोजोट जो बनणार आहे याच्यासाठी हा मॉस्किटो काय झाला, होस्टच झालेला आहे. राईट ना. बट इथं होस्ट जर डिस्कस करायचं म्हटलं तर प्लाझ्मोडियमसाठी मॉस्किटो आणि ह्युमन हे त्यांचे कॉमन होस्ट बघायला भेटणार आहेत. बट व्हायरससाठी, HIV व्हायरससाठी मॉस्किटो होस्ट नाहीये. जर हा होस्टच नसेल तर मला सांगा, जसा इन्फेक्टेड पर्सन कडून, राईट ना, याच्यामध्ये आपण काय केलं, जस्ट इमेजिन करा, हा जर का HIV पॉझिटिव्ह पेशंट येताना बघायला भेटणार आहे. ह्याला मॉस्किटो काय केलं, बाईट केलं, मॉस्किटोनं बाईट केलं. आता मॉस्किटो पर काय करतोय माहितीये का, बाईट करतोय कोणाला, नॉर्मल ह्युमन पर्सनला बेसिकली काय करणार माहितीये का, बाईट करायला जाणार आहे. राईट ना. बट सांगा, याच्या बॉडी मधला HIV व्हायरस इथं आलेला मॉस्किटो मध्ये आलेत, बट मॉस्किटोसाठी, सॉरी, त्या HIV व्हायरससाठी हा होस्ट आहे का, नाही. HIV व्हायरस इथं मरतोय बाळांनो. मग आता यानं जर का बाईट केलं तर मला सांगा, याला HIV होणार आहे का, नाही होणार आहे. नाही होणार आहे. बट मला काय म्हणायचंय, जर का HIV पॉझिटिव्ह प्लस मलेरिया पॉझिटिव्ह पण जर असेल, मलेरिया पॉझिटिव्ह जर असेल, तर मला सांगा, त्याच्या ब्लड मधून अजून एक बेसिकली याच्या बॉडीमध्ये जाऊ शकतो काय, प्लाझ्मोडियम. आणि प्लाझ्मोडियम जर तर हा पेशंट HIV पॉझिटिव्ह नाही होणार बाळांनो, मलेरिया पॉझिटिव्ह होऊ शकतो. क्लिअर आहे कन्सेप्ट. मला अजून काय डाऊट आहे? आणि महत्वाची गोष्ट, एक गोष्ट समजून घ्या, कुलेक्सनं जर का बेसिकली आपल्याला जर चावला तर आपल्याला मलेरिया होणार का नाही होणार, नाही होणार आहे. कारण की इथं पण काय, होस्ट पॅरासाइट काय असणार, त्यांच्यामध्ये एक रिलेशन आहे. राईट ना. सो कुलेक्स कोणासाठी बेसिकली होस्ट आहे, फिलारियल वर्म साठी, अरे सॉर नो. आणि एडिस इजिप्ती त्यांच्या व्हायरससाठी असणार आहे. राईट ना. अॅनाफिलस आहे का तिथं, नाहीये. तर समजून घ्या, इथं स्टेटमेंट मध्ये फसवलं जाणार आहे. आणि तुम्हाला माहित असायला पाहिजे की ऍक्च्युली अॅनाफिलस किंवा बेसिकली तुम्हाला जो डिसीज होतो त्यासाठी तुमचा कॅरियर एजंट कोण दिलेला आहे. तिथं मग तुम्ही फसाल आणि मग सगळं हातात मार्क्स घालून बसाल. ठीक आहे, बोला. अजून काय डाऊट आहे? हा, तोच मच्छर म्हणजे, तीच तीच मच्छर का, असं म्हणायचं का तुम्ही? तोच कसा असणार आहे, तीच असणार आहे ना. हा, तोच कसा असणार आहे. हा, हा का, नाही तोच मच्छर, ती मच्छर. अरे त्यांच्यामध्ये मेल आणि फिमेल असते आपल्याला माहिती आहे. आता ज्यांनी ज्यांनी बेसिकली असं म्हटलं की तो मच्छर आहे, तो मला चावून गेला, अरे ती चावून गेली. राईट ना. बट याच्यामध्ये फिमेल जे असणार आहे ना, ते फिमेल मध्ये का असणार आहे, कारण की ऍक्च्युअल मध्ये त्यांची जी ऍटमॉस्फिअरिक कंडिशन इंटरनल लेवलला ग्रो करण्याची, ते फिमेल मध्ये जनरल, इन जनरल मध्ये जर तर नेचरचा रूल आहे बाळांनो, रिप्रोडक्शन करण्याचे काम कोणाकडे दिले, फिमेलकडे दिलेले आहे. सो ऑब्विसली जे काय असणार ते फिमेलच्या बॉडीमध्येच मॉस्किटो एंटर करताना बघायला भेटणार आहे, मॉस्किटोच्या बॉडीमध्ये ते गॅमेट्स एंटर करताना बघायला भेटणार आहे. हा, मासुळी, माहित नाही तुला, काय मासुळी म्हणतात फिमेलला, मासुळी, मासुळी तुम्ही ऐकलं नाही का, मासा मासुळी नाही ऐकलं, जाऊ दे, तुम्हाला काय माहिती. हा, असू दे कोणतरी असेल. हा, काय म्हणजे, न्यूट्रल म्हणजे मेल आणि फिमेल तिकडे नसतं, कोणामध्ये, फिश मध्ये. अरे बाबा, तुम्हाला सांगायचं म्हटलं का नाही, तर शार्क मध्ये, शार्क मध्ये त्यांच्याकडे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन असतात बाबा, क्लॅस्पर नावाचा. हा, हा. अरे त्यांचं कसं असणार आहे माहितीये का, की जे एग असणार आहे ते फर्टिलायझेशनच्या केसमध्ये आहेत ना, काळजी करू, आपलं अॅनिमल किंगडम मध्ये बघायला भेटणार आहे. त्यावेळी मी तुम्हाला काय काय बघा, सगळं माहिती आहे हिला. हा. आपल्याला काय एवढं कोणी विचारलंय बाबा, पण एवढं माहिती आहे मेल आणि फिमेल मध्ये असतात, नाही असं नाही. अरे ऑब्विसली नेचर मध्ये मेल आणि फिमेल दोन्ही पण पाहिजेत ना, असं थोडी नाही मेल ठेवला आणि फिमेल नाही, फिमेल ठेवला आणि मेल नाही, पाहिजेत. कावळीन, कावळीन असतं कावळीन. हा, हा. आज काय करतोय माहितीये का, तुम्हाला युट्यूब येईल, बघा ना त्याच्यावर थोडस. अरे बघा ना थोडस. अरे बरं, आता किती टाइम राहिलाय, बरं बरं, ऐका, एक तुम्हाला आहे ना मॉस्किटोची काय करतो माहितीये का, हॉरर थोडीशी दाखवतो बघा, हॉरर कंडिशन. हा, हो हो. बरं आता हे काय मला लाईव्ह दिसणं झाले राव.